नमस्कार. आज आपल्या साधं सरळच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ब्रह्मकर्मचे रसिक जोशी गुरुजी आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत अंत्यविधी आणि सर्वच जे काय आपण विधी करतो त्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती, त्याचसोबत कर्मकांड म्हणजे नेमकं काय आणि हिंदू संस्कृतीतल्या ज्या काही प्रथा, परंपरा किंवा वेगवेगळ्या विधी सांगितलेले आहेत, तर ते कशासाठी करायचे, त्याचा प्रोसिजर आपण सगळे बघतो, पण कशासाठी करायचे यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात. तर ते आज आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आणि साधं सरळला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. गुरुजी, मंत्राग्नी ही संकल्पना नेमकी काय? मंत्राग्नी म्हणजे मंत्र अधिक अग्नी, सोप्या भाषेत. बरोबर. म्हणजे काय की एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण दहन करतो. मग दहन करताना मंत्रांचा उपयोग करून जे दहन करतो त्याला आपण मंत्राग्नी म्हणतो. मग हे गोष्टी का करायच्या आहेत, त्यामागचं लॉजिक काय आहे? तर आता तुम्ही बघितलं असेल, आता 19 पासून पॅन्डेमिक आलं, सगळ्या गोष्टी हो. आल्या बाहेरच्या जगामध्ये. जे पुरणारे होते त्यांनी सुद्धा दहन केलं. काय केलं की स्पेसिफिक डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं, की 240 डिग्रीजच्या वर टेम्परेचर गेलं, की ज्या विषाणूनं, ज्या जीवाणूनं तुमचा मृत्यू झाला, भले तो संसर्गजन्य असेल नसेल, तो जळून जातो. म्हणून आपल्याकडे दहन ही प्रक्रिया आहे. मग दहनच का वापरलं आपल्याकडे, पहिल्यापासून पुरायचं का नाही? तर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे की आम्हाला हा जन्म जो आहे हा भगवंतानं दिला, देवाचा आहे. म्हणजे देवाचा आहे ते पुन्हा देवाला देणं म्हणजे दिवस कर्म. बरोबर. मग ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मेडिएटर म्हणजे काय, तर अग्नी आहे. अग्नीच काय आहे, कारण देवांचं मुख हे अग्नी समजलं गेलं. आणि सायंटिफिकरित्या बघायला गेलं तर अग्नी एकमेव गोष्ट अशी आहे की जी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी वागते. बरोबर. दूर नेहमी वर जातो, कधी खाली जात नाही. म्हणून आपल्याकडे दहन करताना ते प्रोमिसेस दिले जातात प्रेताला की ओके फाईन, मी ह्या दिवसांमध्ये तुमचे हे कर्म करेन, तुमच्या या गोष्टींचं प्रायश्चित्त मी घेईन. ह्या सगळ्याला मिळून मंत्राग्नी आपल्याकडे सांगितलं. बरोबर. अग्नी आणि मंत्र यांचा एकत्रित परिणाम जो सायंटिफिकली कसा एक्सप्लेन करता येईल, म्हणजे त्यावेळी मंत्रोपचार पण जे असतात त्याचा सायंटिफिकल त्याला काय बॅक आहे का, बॅकिंग आहे का सायंटिफिक? कसं असतं की मंत्र याला आपण एक बोलीभाषेत म्हणायला गेलं तर फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. जसं मला कोणाला बोलवायचं असेल जो लांब आहे, तर मी शिट्टी मारतो, का तर विसल याची फ्रिक्वेन्सी जास्त जाते. कोणाला कानापाशी कुजबज येते, त्याची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टीला फ्रिक्वेन्सी आहे. जसं गाणं म्हणतात, काही स्वर आहेत जे खाली आहेत, काही स्वर आहेत जे वर आहेत. मंत्रामध्येही तसंच असतं. फ्लॅट लाईन म्हणजे काय की एखादी व्यक्ती गेली, जोपर्यंत ही अशी लाईन चालू आहे तोपर्यंत तुमच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. बरोबर. मंत्रांचं तसं आहे की हे ह्या गोष्टींप्रमाणे चालतं की ही फ्रिक्वेन्सीवर आहे, की पर्टिक्युलर वेव्हलेंथला, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला तुम्ही एखादा मंत्र म्हणता, तो म्हणाल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होऊन जी आपण क्रिया करतो त्या एनर्जी सोबत कंबाईन करून कॉस्मिक एनर्जीमध्ये पाठवणं, दॅट इज पूजा, सोप्या भाषेत. बरोबर. मग हे अग्नी आपण का वापरतो असं मगाशी सांगितलं की जे संसर्ग आहे तो समाजामध्ये पसरू नये, तिथल्या तिथे संपावं, आणि जे देवाचं आहे ते देवाला मिळावं, यासाठी म्हणून आपण अग्नी देतो. मग हा जो मंत्राग्नी आहे, ह्याच्यामध्ये लोकांमध्ये डिबेटेबल क्वेश्चन्स आहेत की आता एक पर्टिक्युलर समाजच फक्त मंत्राग्नी फॉलो करतो. बरोबर. आपल्या या 18 पकड जाती आहेत, मुळात हे कर्म हिंदूंचं आहे, एका पर्टिक्युलर जातीचं कर्म नाही आहे. बरोबर. पण आमच्याकडे काय झालं की आम्ही जातीत गुरफटलोय, धर्मात गुरफटत नाही. कारण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला जात आहे, प्रत्येक जातीचा एक नेता आहे, प्रत्येक जातीचा एक बाबा आमच्याकडे कोणतर थोर समाजसेवक होऊन गेला, प्रत्येकाने तारखा वाटून घेतल्या. कर्म धर्मावर अवलंबून आहे, जातीवर नाही. मुळात आजच्या जनरेशनला जात कळली पाहिजे. काय आहे जात? मी सुताराच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी सुतार होत नाही. बरोबर आहे. मी 4 पाठ केले, मी एक शिडी केली तयार, मी सुतार झालो. जसं मी जोशी आहे, माझं उद्या बाटाचं शोरूम असेल तर मी चांभार झालो, ब्राह्मण नव्हे. कोणीतरी पाटील आहे पण त्याला वेदांचं ज्ञान आहे, तो मराठाने तो ब्राह्मण आहे. इतकी सोपी जात आहे. मुलांना शिकवताना धर्म शिकवावा, जात शिकवून. आणि जे कर्माबद्दल आपण आत्ता बोलायला आलो की आपण आता बोलणार आहोत, दिवस कर्म, श्राद्ध कर्म, ह्याला आम्ही टॅबू सब्जेक्ट म्हणतो ना, की बरोबर. निषिद्ध, बोलायचं नाहीये, प्रेत वगैरे हे शब्द ऐकायचे नाही, फार वाईट आहे. बॉडी म्हणू शकतो, डिवोर्स म्हणू शकतो, प्रेत म्हणू शकत नाही. तसं
हे शब्द, हे कर्म, या कर्मासारखं निस्वार्थी कर्म दुसरं कोणतंही नाही. माझ्याकडे येणारा व्यक्ती हा पाटील, जाधव, कोळी, जोशी, कुलकर्णी कोणी असू दे, एकसारखेच पिंड आहेत, तोच कावळा आहे, तोच घाट आहे, तीच नदी आहे, फरक कुठेही नाही. सो कॉल्ड ज्याला आम्ही शुभकर्म म्हणतो त्याच्यात फरक आहे ना. माझा जसा फायनान्शियल स्लॅब असेल तसं माझ्याकडे तामण आहे. बरोबर. अरे माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मी चांदीचं तामण ठेवणार, माझ्याकडे तांब्याचं तामण आहे. स्मशानामध्ये चांदी तामण घेणार आहे का? तिथं तेच तामण आहे. सगळ्यांसोबत आम्ही होतो. हे शिकण्यासाठी जे कर्म आहे त्याला दिवस कर्म म्हणतात. आणि दिवस कर्माला आम्ही म्हणतो अशुभ, पण ते अशुभ नाही, त्याला पुण्यकर्म म्हणतात, की हे पुण्याचं कर्म. मग ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता तुम्ही जसं सांगितलं की हे पुण्यकर्म आहे आणि जातीकडे बघताना ती जन्मानं नाही तर कर्मानं ठरते, पण त्याला तसे लेबल लागत नाहीत. पण आता तसं बघायला गेलं तर आता पुण्यकर्माचं तुम्ही जसं सांगितलं तसं दशक्रिया विधी म्हणजे नेमकं काय? आता दशक्रिया विधी थोडक्यात आपण बोलीभाषेत म्हणतो की 10व्या दिवशी करायचा विधी, बरोबर. सुरुवातीला दुर्दैवानं हल्ली गावाकडे ना 3ऱ्या-5व्या दिवशी हे कर्म होतं. आम्हाला वेळ 10 नाही आहे दिवस लोकांना. थांबायचं नाही. भले आम्हाला ॲमेझॉनच्या डिलिव्हरीसाठी आम्ही 12 दिवस थांबतो, ब्लिंकिटला सुद्धा मी 30 मिनिटं थांबतो, भले ते 10 मिनिटाचा क्लेम करतात तरी. पण आई आणि वडिलांसाठी माझ्याकडे 10 दिवस नाही. मग हे 3ऱ्या-5व्या दिवशी करणं किंवा 10वा दिवस, तुम्ही कधी गुरुजींना विचारलंय का? आम्ही गुरुजींना काय विचारतो? किती वेळ लागणार? काय केलंय विचारत नाही. 10वा दिवस हा आमच्यासाठी एक इव्हेंट आहे. गेट टुगेदरची प्लेस म्हणजे 10वा दिवस, की 4 पाहुणे आम्ही जमतो. त्या कावळ्यावर UPSC एवढं टेन्शन असतं की शिवेल का, शिवेल का, शिवेल का. एकदा तो शिवला की आम्ही रिलीफ झालो, आम्ही निघून गेलो. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला 10वा माहीत नाही. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तो 10वा दिवस आमच्या मुलांनी, त्यांच्या मुलांनी छान करावा. मुळात आम्हालाच तो विषय माहीत नाही की 10वा दिवस म्हणजे काय. तर हा 10वा दिवस, ज्याच्यामध्ये युज्युअली आत्ता बघायला गेलं तर 28 पिंड असतात. बरोबर. म्हणजे 10व्या दिवशी सुरुवात करताना आपण कटिंग न करतो. आता हे जे केस कापायचे आहेत, हं. हे केस ऍक्च्युली पहिल्या दिवशी कापायचे असतात, मंत्राग्नीच्या आधी. पण पहिल्या दिवशी केस कापले कारण मृत्यू हा सडन आहे, तो आम्हाला सांगून येत नाही. एकदा का केस कापले की मी घराच्या बाहेर पडू शकत नाही. मग 12 दिवस मी घरात बसून राहू शकत नाही ना. माझे काही फायनान्शियल कामं असतील, वर्क रिलेटेड काही गोष्टी असतील, बाकीची मॅनेजमेंट असेल, ह्याला मला ती विंडो मिळावी. म्हणून शास्त्रानं काय सांगितलं की 10व्या दिवशी कटिंग करा. म्हणून आपण ते 10व्या दिवशी करतो, पण ऍक्च्युली ते कटिंग पहिल्या दिवसाबद्दलच असतं. मग आता सुरुवात करतो कटिंग. मग कटिंग करताना मी काय म्हणतो की बाबा गुरुजी थोडे 2च केस कापतो, माझी मीटिंग्स आहेत, झूम कॉल्स आहेत. हे कटिंग का करायचं? जी व्यक्ती गेली, उदाहरणार्थ आई गेली, वडील गेले, मग ते जाताना मी माझं स्वतःच त्यांना काय देऊ शकतो? मग मुळात माझं काय आहे? मी मस्त म्हणतो की घर माझं आहे, स्टुडिओ माझा आहे, गाडी माझी आहे. बघायला गेलं तर नाव सुद्धा स्वतःचं नाही, ते सुद्धा 12 दिवशी कोणतरी मला देतंय. मग माझं असं काय आहे? तर फक्त शरीर आहे. याचा वापर मी कसा करायचा, हे शरीर कोणाला वापरायला द्यायचं, या शरीराचं काय करायचं, हा नैतिक अधिकार फक्त माझ्याकडे आहे. मग या शरीरामध्ये 2 ऑर्गन असे आहेत की जे कापत असताना मला वेदना होत नाही आणि ते मला पुन्हा येतात. एक म्हणजे केस, दुसरी म्हणजे नख. म्हणून केस कापायचे. जसं आम्ही गाडी चालवायला लागलो आणि अनफॉर्च्युनेटली आमचा ॲक्सिडेंट झाला. डॉक्टर बघत बसत नाही ना, तो हिंजवडी फेज 2 मध्ये कामाला आहेस, तुझ्या डोक्याला जर इंजुरी झाली असेल तर तो केस कापतो. का कापतो? की ऑपरेशनमध्ये मला इन्फेक्शन नको आहे. तसंच या कर्मामध्ये हायजीनचा विचार केलाय. केसांमध्ये घाण अडकते म्हणून आपल्याकडे केस कापायला सांगितलं. आणि इमोशनली केस का कापायचे की माझं असं काहीतरी तिला द्यायचं ना व्यक्तीला जाताना, म्हणून केस कापायचे. मग हे सुरुवातीला केस कापायचे असतात. त्यानंतर माती लावणे, सूर्याला नमस्कार आहे, राख भस्म लावायचं असतं, गोमूत्राची आंघोळी असतात. ओव्हरऑल ह्याला सगळ्याला म्हणतात देहशुद्धी. 10वा 9वा ह्या ज्या गोष्टी आहेत या सुतकातल्या आहेत. बरोबर. म्हणजे सुतकातलं कर्म करताना पहिला माझा देह शुद्ध पाहिजे. म्हणून शास्त्र काय म्हणतं की बॉडी सॅनिटाईज करून घे.
सॅनिटायझेशनसाठी या आंघोळी आहेत. आता मातीची आंघोळ, मृत्तिका स्नान म्हणलं की आम्हाला ऑड वाटतं, पण मी पुण्यात जाऊन 9:30ला मड थेरपी करतो. की मी सूर्य स्नान म्हणलं की नको वाटतं. आपण मी आरंबोळला जाऊन मी सनबाथ घेऊ शकतो. टॅन व्हायला पाहिजे, व्हिटॅमिन डी पाहिजे. तसं ह्या ज्या आंघोळी आहेत, ह्या आंघोळी तुमच्यासाठी का दिल्या आहेत ह्याच्यामागे काहीतरी रिझन आहे ना. आधीची लोक घरामध्ये जात होते, निदान लागायचं नाही. प्लेग, आता कोविड अशा संसर्गजन्य साथी होते. मग ह्या जे संसर्ग आहे, जो आजाराने माझे वडील गेलेत, आई गेली, हा संसर्ग समाजामध्ये पसरू नये म्हणून आम्ही काय करायचो, क्वारंटीन व्हायचं, म्हणजे 10 दिवस सुतक पाळायचो. बरोबर. मग हे कर्म करत असताना करता म्हणून मला हे कर्म करताना ऍटलिस्ट मी तरी निरोगी पाहिजे. मी ह्यासाठी म्हणून हे सॅनिटायझेशनसाठी आंघोळी सांगितली. मग त्यातली पहिली मातीची, दुसरी सूर्याची, का तर व्हिटॅमिन डी साठी. आता राख किंवा भस्म आम्ही का लावतो, सध्या उज्जैनचा ट्रेंड आहे म्हणून आम्ही लावतो. सोमवारी शंकराचा ट्रेंड आहे म्हणून लावतो. आता ट्रेंडच वापरायला लागतो, कारण आम्ही शंकरासाठी तर ऍक्च्युली भस्म लावत नाही. हा भस्म का लावायचा, तर भस्म लावलं की देह शुद्ध होतं असं शास्त्र म्हणतं. एक प्रॅक्टिकली आम्हाला भस्म का लावायचं, माझं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे, तर माझ्या बॉडीवर. बॉडी इतकं प्रेमी माझ्या मुलांवरही करत नाही, ही फॅक्ट आहे. मग मी दिसायला सुंदर आहे, अरे मी जाड आहे, अरे मी काळा आहे, अरे मी टकला आहे, अरे मला केस बरोबर आहेत, मग माझे केस किती फ्लो करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतःबद्दल विचार करतो. कोणताही आरसा दिसू दे, भले तो माझ्या कबडचा असू दे तर रिक्षाचा, मी स्वतः चेहरा बघणारच. इतकं स्वकेंद्रित आहे. मग एंड ऑफ द डे माझी काय होणार आहे, राख. सुंदर स्त्रीची आणि कुरूप स्त्रीची अस्थी वेगळ्या नाहीत, एकच आहेत. मग जेव्हा जेव्हा मी आरशात बघेन तेव्हा तो भस्म मला दाखवावा की ओके फाईन, आपलं हेच होणारं, पाय जमिनीवर पाहिजेत. बरोबर. ह्यासाठी भस्म आहे. मग हे गोमूत्र, की देहशुद्धीसाठी गोमूत्र सांगितलं. मग हे पहिला तुम्हाला रिच्युअल्स करायचे 10वा दिवस करायच्या आधी, त्यानंतर 10वा दिवस चालू होतो. मग 10वा दिवस बेसिकली काय आहे, तर गेलेल्या व्यक्तीला देह देणं म्हणजे 10वा दिवस. का तर जो देह होता तो मी डिस्ट्रॉय केला ना पहिल्या दिवशी, बरोबर, दहन केलं. मग त्या व्यक्तीला तर देह नाही. मग जिथं त्याचा प्रवास होणार आहे त्या प्रवासासाठी त्याला एक कंडक्टर, ज्याला आपण वाहक म्हणतो, म्हणजेच शरीर देणं म्हणजे 10वा दिवस. जसं आता समजा मी सांगलीत राहतो, मला सांगलीतून मिरजेला जायचं, तर मला 2 व्हीलर चालते, मी मिरजेला पोहोचू शकतो, पण ती 2 व्हीलर घेऊन मी पुण्याला नाही जाऊ शकतो. तिथे सर मला 4 व्हीलर पाहिजे. अरे मला जयपूरला जायचं आहे, मला डोमेस्टिक घ्यावी लागेल. अरे मला एलेला जायचं आहे, अरे मला इंटरनॅशनल घ्यावी लागेल. माझा कंडक्टर बदलत राहिलाय, वाहक बदललाय. तसं इथून मला पितृलोकापर्यंत जाण्यासाठी मला वेगळ्या कंडक्टरची गरज आहे. तो देणं म्हणजे 10वा दिवस. मग यासाठी अवयव पिंडदानासाठी 10 पिंड असतात सुरुवातीची. मग 10 पिंड म्हणजे काय, की प्रत्येक दिवसाचा एक एक अवयव द्यायचा. पहिल्या दिवशी तयार होतं मस्तक, दुसऱ्या दिवशी तयार होतात कान नाक डोळे, तिसऱ्या दिवशी तयार होतो पाठीमागचा भाग, चौथ्या दिवशी तयार होतं लिंग आणि छातीचा भाग, 5व्या दिवशी तयार होतात जांघा, 6व्या दिवशी तयार होतात हातपाय, 7व्या दिवशी तयार होतात अस्थी म्हणजे अंगातली हाडं, 8व्या दिवशी तयार होते मर्म, अंगावरची लव, 9व्या दिवशी वीर्य सीमन, 10व्या दिवशी देहते. हा 10वा पिंड भुकेसाठीचा. असे हे पिंड आहे, असा हा देह आहे. सो आम्ही विचार करूया, अरे असं कुठं लिहिलंय, पहिल्या दिवशी मस्तक, दुसऱ्या दिवशी कान नाक डोळे, रेलिव्हन्स काय आहे हे धरून झालं. आता आपण काही इथं कुणाला प्रमोट करत नाही, पण स्टील की बाबा मला एक डिझायरेबल चाइल्ड पाहिजे, की घरामध्ये आमच्या मुलं भरपूर आहेत, मला मुलगी हवी, मुली भरपूर आहेत, मला मुलगा हवा आहे. तर मी गायनॅककडे जातो आणि त्याला विचारतो, बाबा की काय आहे गर्भामध्ये, सांगशील का रे बाबा, मुलगा आहे का मुलगी आहे. मग तो आम्हाला काय म्हणतो की 3 महिन्यापर्यंत मला सांगता येत नाही मुलगा का मुलगी. ज्या कर्माला मी थोतांड म्हणतो 10व्याला, त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलं की 4था पिंड म्हणजे 4थ्या महिन्याचा पिंड लिंगाचा आहे. हे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे कर्मामागचं, की जसं पोटात मूल वाढतं त्याच पद्धतीनं शरीर द्यायचं. मग हे 3ऱ्या 5व्या दिवशी का करायचं नसतं, की जे शरीर दिलंय त्या शरीराला मॅच्युरिटी येण्यासाठी 9 दिवस लागतात.
जसं मी म्हणू शकत नाही डॉक्टरला की 9 महिने खूप होता, तो 7व्या महिन्यात मूल पाहिजे. हं. थांबायला लागेल ना. 9व्या महिन्यात जरी मूल जन्माला आलं तर डॉक्टर टर्म वापरतात प्री मॅच्युअर बेबी. तसंच ह्या अवयवांना मॅच्युरिटी येण्यासाठी 9 दिवस लागतात. आम्ही 3ऱ्या-5व्या दिवशीच जर कर्म केलं तर आई वडिलांना हातपाय 6व्या दिवशी मिळतात. म्हणजेच गेलेली व्यक्ती अपंग जाते. मग अपंग गेली तर उद्या 4थी पिढी म्हणून तीच जन्माला येणार आहे. आमचं कर्तृत्व अनुसयासारखं नाही ना की माझ्या पोटी दत्त जन्माला येते. मग आम्ही शेतात ज्वारी लावली आहे आणि गावाला सांगतो अरे गहूच येत नाहीयेत, गहूच येत नाहीयेत. त्यामुळे पहिलं आम्ही गहू पेरले पाहिजे. तसं 10वा तरी 10वा किमान 10व्या दिवशी केला पाहिजे. मग हा त्यासाठी करायचा. त्याच्यानंतर 8 कणकेचे सातूचे पिंड असतात. त्याच्यामध्ये ही 8 श्राद्ध करायची असतात. की पहिलं श्राद्ध असतं पाथेय श्राद्ध. पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावरचं श्राद्ध पहिल्या दिवशी करायचं असतं. घराच्या बाहेर होतं, मंत्राग्नीच्या आधी असतं. दुसरं श्राद्ध असतं नग्न प्रच्छादन श्राद्ध. जसं जन्माला आलो तसंच दहन करायचं. मग आम्ही कपड्यांशिवाय जन्माला आलो, पण आम्ही तसं दहन करू शकत नाही सामाजिक दृष्ट्या. म्हणून प्रायश्चित्त म्हणून ते श्राद्ध आहे, ॲज वेल ॲज आता मगाशी आम्ही देह दिला, देहाला वस्त्र पाहिजे की, म्हणून प्रेताचं वस्त्र म्हणून त्यासाठी नग्न प्रच्छादन श्राद्ध. त्यानंतर पहिला, 3रा, 5वा, 7वा, 9वा ह्या प्रत्येक विषम दिवशी स्मशानात जाऊन श्राद्ध करायचे असतात. याला पंचविषम श्राद्ध म्हणतात. आणि शेवटी असतं अस्थि सिंचन श्राद्ध. अस्थींवर गोमूत्र, शेण, दूध शिंपडतो. प्रायश्चित्त म्हणून ती श्राद्ध आहेत. हा हाफ पार्ट झालाय 9व्याचा. अजून 10वा दिवस आपण चालूही केला नाही, पण हे लोकांना माहिती नाही. 10वा दिवस ऍक्च्युली फक्त 5 पिंडांचा आहे. या 5 पिंडांमध्ये मधला पिंड जो आहे हा गेलेल्या व्यक्तीच्या भुकेचा आहे. मगाशी आपण काय म्हणलं की आम्ही एक बॉडी जनरेट केली, बरोबर. मग ती बॉडी असेंबल केल्यानंतर कुठलीही बॉडी तयार झाली की त्याला 2 गोष्टी कधीच चुकत नाहीत, भूक आणि तहान. ती त्याला लागणारच. म्हणून इमिजिएट मधला पिंड भुकेचा. मग जसं मूल जन्माला आलं, डॉक्टर काय म्हणतात आईला की याला पहिला आईचं दूध पाजा, तसंच बॉडी तयार झाली म्हणून पहिला पिंड भुकेचा. पूर्वेकडचा पिंड याचं नाव आहे प्रेत सखा. सखा म्हणजे मित्र, प्रवासातला सोबती. थोडक्यात बाबा की ज्या डेस्टिनेशनला मला पोचायचं आहे ते डेस्टिनेशन मला माहित नाही. डेस्टिनेशनचं नाव जरी माहित असलं तर रूट माहित नाही, बरोबर. मग ते रूटला जाणारा माणूस माझ्याकडून तरी हवा ना, म्हणून तो प्रेतसखा म्हणून पिंड. दक्षिणेचा पिंड यमाचा, जे आज कर्म चालू केलंय ह्याची देवता कोण आहे तर यम. उत्तरेकडचा पिंड हा स्मशानातल्या रुद्रांचा. दहन, अस्थि विसर्जन 10वा दिवस कुठं करायचं? स्मशानात करायचं. स्मशान कोणाचं तर शंकराचं. घरामध्ये लग्न मुंज करताना आम्ही काय करतो, कार्यालयाला पहिला भाडं देतो ना, बरोबर. तसंच त्या शंकराची जागा वापरली की मी पहिल्या दिवशी काय दिलंय म्हणून 10व्या दिवशी तो पिंड आहे. आणि पश्चिमेचा पिंड कावळ्याचा आहे. माझा ब्लॉकबस्टर क्वेश्चन की कावळा मला कसा शिवायला पाहिजे? असा शिवायला पाहिजे, ठेवल्या ठेवल्या नाही शिवला तर आम्ही म्हणतो गेलेल्या व्यक्तीचं काय तर राहिलं. मग तिथं फेक प्रॉमिसेस चालू होतात. कोणतर येतं म्हणतो तू सांग की मी व्यवस्थित राहील, आईची काळजी घेईन, वडिलांची काळजी घेईन, भाऊ भाऊ एकत्र राहू, बहीण भाऊ एकत्र राहू वगैरे वगैरे, फलान ठिकाणा भरपूर काय काय सांगतो. जी व्यक्ती गेली आहे तिनं जन्म दिला ना तुम्हाला, तिला माहित नसेल तुमचा स्वभाव कसा आहे. तिथल्या हात जोडून नमस्कारानं त्यांच्या आणि तुमच्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे? कावळ्याचा पिंड की मुळात कावळा का पाहिजे, ज्याच्याबद्दल आम्ही एवढी चेष्टा करतो, कावळ्याबद्दल चेष्टा करतो, कावळ्यावरनं या धर्माची चेष्टा करतो, या गोष्टींची पूजेची चेष्टा करतो. मुळात लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की कावळाच का निवडलाय, त्याच्या मागं काहीतरी लॉजिक आहे. की याच्यावर वेस्टर्न कंट्रीजमध्ये सगळ्या गोष्टींचा रिसर्च झाला, कारण तो भारतात होऊ शकत नाही, कारण आम्ही आमच्या लोकांची मापं काढतो ना आपलंच काढतो. त्यामुळे वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालाय. जवळपास 672 पानाचं थिसिस आहे कावळ्याबद्दलचं,
की हिंदू धर्मामध्ये कावळ्याचं महत्व काय. मोरल ऑफ द स्टोरी काय आहे की प्रत्येक गोष्टीला वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी दिली आहे देवाने, बरोबर. ज्याला आम्ही मराठीत स्पंदन म्हणतो, की 91.9 ही फ्रिक्वेन्सी लावली की पर्टिक्युलर रेडिओ स्टेशन वाजणार, दुसरं वाजू शकत नाही. तसंच देहातनं आत्मा बाहेर आला की या आत्म्याचं वजन 220 ग्रॅम आहे, हे प्रूव्हन आहे. आणि हे सुद्धा टेक्सासमध्ये रिसर्चमध्ये आलंय की 220 ग्रॅमचा आपला आत्मा आहे. बापरे. जिवंत असताना मेल्यानंतर 220 ग्रॅमचा फरक जाणवतो ॲव्हरेजली. मग हा जो आत्मा आहे हा इंडिपेंडंट आहे, त्याला स्वतःची फ्रिक्वेन्सी आली, गेल्यानंतर आत्मा बाहेर आला, मग त्याला स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे. मग आत्म्याची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि कावळ्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटीज आहेत, समानता आहे. म्हणून आपल्याकडे कावळ्याचा उपयोग केला जातो. जसं दोन भावंड आहेत, लहानपणी एकमेकांचे कपडे आम्ही वापरले ना, का वापरले? मेजरमेंट सारखे होते. हीच क्रिया आत्मा कावळ्या बाबतीत करतो. कावळ्यामध्ये आत्मा स्थिर राहतो. कावळ्याला ज्या रक्तवाहिन्या जातात त्यातल्या मोस्ट ऑफ द रक्तवाहिन्या ह्या डोळ्याला जातात. सो जे कावळा पाहू शकतो ते तुम्ही आम्ही नाही पाहू शकत. तिसरी गोष्ट, कावळा असा पक्षी आहे की जो अन्न खातो. शिजवतात ते अन्न, कोरडं ते धान्य, अन्न खाणारा पक्षी कावळा आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे कावळा निघाला आहे. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे काय की खरा कावळा शिवायला सांगितलाच नाही शास्त्रात. दर्भाचा कावळा करून शिवायला सांगितलं का? तर प्रत्येक गावात मृत्यू आहे, प्रत्येक गावात कावळा नाही. पण आमच्याकडं इथं अवेलेबल आहे तर तो थांबायचा. का थांबायचा? शेवटी मोहाचे धागे आहेत ना. धरून झाला बघा, आम्ही सोन्याची अंगठी, कडं, चेन घातली आणि घाटावर आलोय, आणि मी तुम्हाला म्हटलं की आता सुटकात काही घरी घेऊन जायचं नसतं ना, सगळं इथंच सोडा आणि घरी जा. मला 10 वेळा विचारायला की नाही, म्हणजे मिठाच्या पाण्यात ठेवून बघू काय गुरुजी, गोमूत्र शिंपडून बघतो, ह्याच अंगठ्या, हेच कडं, हेच माळ मी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर पुन्हा करू शकेन सुद्धा, कुठं तर पॉसिबिलिटी आहे, तरीही मी 10 वेळा विचारतो. मग तो गेलेला आत्मा जो आहे, त्याची मुलं, मुली, सुना, जावई, नातवंड, नवरा बायकोपैकी शिल्लक राहिलं कोण असेल ते, माझं घर ज्यासाठी राहतो तो संसार सोडून जायचा ना. कुठे ना कुठेतरी वेळ लागेल ना. खरं. ज्यांचं ऑलरेडी सुटलंय त्यांचा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये शिवतोय, ज्यांचं सुटायचं आहे त्यांना तो वेळ द्यायचा आहे. माझ्या वडिलांनी माझ्यावर कधी रॅगिंग केलं नाही ना, मी पालथा का पडत नाही आहे लवकर, अरे शेजार त्याचा पडला, हा पडतच नाही आहे बघ, अरे हा चालतच नाही आहे बघ, हा बोलतच नाही आहे बघ, माझ्या कुठं गडबड केलेली नाही आहे. मग माझ्या आई वडिलांनी माझा चेहरा बघायला जर 9 महिने थांबले असते, तर मुलगा म्हणून मी प्रत्येक महिन्याची 5 मिनिटं म्हणली तर 45 मिनिटं थांबू शकतो की नाही? अगदीच. पण प्रॉब्लेम काय की आम्हाला वडिलांना हकलायचं आहे, पाठवायचं नाही. मग तिथं आमचे फेक प्रोमिसेस चालू होतात. लेट इट बी ना, पेशन्सचा खेळ आहे. जसं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी पेशन्स ठेवलाय, आज वडील म्हणून मी सुद्धा माझ्या मुलांसाठी पेशन्स ठेवणार, की आज नाही असू दे, पुढच्या सेमिस्टरला मार्क पडतील रे, आता नोकरी नाही मिळेल ठीक आहे, 6 महिने नोकरी मिळेल रे, लग्न होत नाही ठीक आहे, 6 महिन्यांनी लग्न होईल. प्रत्येक बाबतीत मी पेशन्स ठेवणार मुलांच्या बाबतीत. पण तोच वडील मुलगा होतो त्या पेशन्स कुठं जातो? लक्षात घ्या की बसणाऱ्या गुरुजींना गडबड करणं अपेक्षित आहे, त्याचं ते डेली रुटीन आहे. मुलंच गडबड करतात, गुरुजी ते बघा ऊन यायला लागले, कावळा कावळा कावळा, ऊन यायला लागले, कावळा कावळा. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बदलल्या पाहिजेत. आपण गेलेल्या व्यक्तीचं काहीतरी देणं लागतो म्हणून घाटावर यायचं, इव्हेंटसाठी यायचं नाही. खरंय. मग तो कावळा शिवताना तो जो वेळ आहे त्या वेळामध्ये काय करायला सांगितलं तुम्हाला, की त्या वेळेमध्ये माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी केलेल्या 4 चांगल्या गोष्टी, माझ्याकडनं त्यांच्या बाबतीत नकळत घडत असलेल्या वाईट गोष्टी, यांच्याबद्दलचं चिंतन, प्रायश्चित्त घेणं म्हणजे तो वेळ आहे. आम्ही त्यामध्ये काय करतो, तू येताना ट्रॅफिक लागलं का रे तुला, कुठं आलास तू, मग खाऊन आलास का काय, मग आता लगेच जाणारच, ह्या गप्पांसाठी तो वेळ नाही आहे ना. मग हे लोकांना कळलं पाहिजे की इतका सगळा असतो आपल्याकडे 10वा दिवस. नाही, हे आता मला नाही वाटत किती जण हे एक्सप्लेन करतात किंवा हे काय करतात हे दिसतंय, पण कशासाठी करतात हे आज मला पण नव्यानंच कळले. आजच्या जनरेशनला ह्यातले बरेचसे रिच्युअल्स इरिलिव्हंट वाटतात. त्याच्या मागचं काय कारण?
इरिलिव्हंट वाटतात म्हणजे काय आहे की अनफॉर्च्युनेटली जी स्पेस कमर्शियलाइज व्हायला नको होती तीच झाली, ती म्हणजे मृत्यू. दुसरी म्हणजे श्रद्धा. या दोन गोष्टी कमर्शियलायझेशन झाल्यात भयंकर, की याच्यामुळे लोकांच्या आस्था निघाली, की जे रिच्युअल्स आम्ही करतो त्या रिच्युअल्सच्या मागे फायनान्शियल अजेंडा असूच शकत नाही. बरोबर. कोणतंही कर्म हे इमोशनली अटॅच्ड आहे, कुठलंही कर्म हे सायंटिफिकली अटॅच्ड आहे. देव म्हणत नाही की अरे मला चाफाच व्हा. तुझ्याकडे घरात असेल चाफा ठीक आहे, नसेल नसेल. कर्म हे नेहमी यथाशक्ती, झेपेल तसं खिशाला, यथामती पटेल तसं, यथा मिलित साधनेनं, माझ्याकडं जे काय अवेलेबिलिटी आहे त्या पद्धतीनं कर्म करायला सांगितलं. अमुकच गोष्ट पाहिजे आणि तमुकच गोष्ट पाहिजे, यातनं गोष्टी होत नाहीत. आणि मुळात आपण जे कर्म करतोय त्याच्यामागे माझा संकल्प काय आहे? 95% माझा स्वार्थ आहे ना. जे आता आपण ज्या गोष्टींबद्दल डिस्कशन करतो, जी हे लोक ऐकताना कुठे ना कुठेतरी विचार करतील अरे हा कसला सब्जेक्ट आहे. पण हा एकमेव सब्जेक्ट असा आहे की बसणारा जो मुलगा आहे किंवा बसणारी जी मुलगी आहे ती सेल्फलेस आहे, किमान संकल्पापुरती तरी. की 9वा 10वा 11 12 13 श्राद्ध पक्ष ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमध्ये करता स्वतःसाठी काही मागतच नाहीये. हा फक्त देण्यासाठी बसलाय. आणि कट टू आम्ही दुसऱ्या कॉईनच्या बाजूला जर आलो तर देवाच्या पूजेसाठी आम्ही मागतोय आजचा दिवस चांगला जाऊ दे, लक्ष्मीपूजन मध्ये मागतोय. अरे लक्ष्मीपूजन मध्ये लक्ष्मी मला कळली का? आम्ही लक्ष्मीपूजन मध्ये लक्ष्मी म्हणजे काय म्हणतो की कलरफुल गांधी म्हणजे लक्ष्मी, करेक्ट. किंवा धान्य ठेवेल, सोनं ठेवणार, चांदी ठेवणार. आता मी तुला एक साधा प्रश्न विचारतो, मला तू सांग की बाबा एक स्त्री आहे ज्याला 10 वर्ष झालं मुलगी मुलगा काहीच नाही, 11व्या वर्षी गर्भ राहिला, 12व्या वर्षी त्याला एक मुलगी झाली त्या स्त्रीला. आणि जर तिला जाऊन तू विचारलास की अगं लक्ष्मी म्हणजे काय, कोणाकडे बोट करणार? मुलीकडे करणार. ज्याला 4 दिवस अन्न मिळालं नाही, त्याला कोणीतरी भाकरी वाढली, तर भाकरी ही त्यासाठी लक्ष्मी. मायासाठी दर्भ लक्ष्मी. त्यामुळं लक्ष्मीची रूपं भरपूर आहेत. आम्ही नॅरो माइंडेड आहे, आम्हाला लक्ष्मी म्हणजे एवढीच वाटते. त्यामुळं पूजेचा अर्थच जेव्हा आम्ही समजून घेत नाही तेव्हा आम्हाला वाटतं की इरिलिव्हंट आहे, ह्याच्याशी माझ्याशी काही घेणं देणं नाही. मग प्रत्येक कर्मामध्ये लॉजिकच असतं असं नाही ना. काही गोष्टी तुमच्या बोध घेण्यासाठी आहेत. उदाहरणार्थ वटपौर्णिमा, किती गोष्टी होतात त्याच्यावर, मीम्स येतात, सगळ्या गोष्टी होतात. काय करायचे वटपौर्णिमा? की वड, की जो सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतो. पारंब्यामध्ये जो 12 महिने पाणी असतं, सावली डेन्स असतं. कुठल्या महिन्यात येतो बाबा असं नाही ना, थोडीच पौषात आलाय थंडीत, कधी येतो? ज्येष्ठात येतो. मग जेव्हा बाबा की अवकाळी पाऊस असतो किंवा संध्याकाळी थंडर स्टॉर्म्स होतात, थोडक्यात म्हणजे काय की ह्युमिडिटी जास्त आहे, ज्येष्ठामध्ये येतो, बरोबर. मग अशा वेळेला आम्ही ती वटपौर्णिमा करतो. म्हणजे काय की बाबा जी घरची स्त्री आहे माझी, जी 365 दिवस माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी सतत स्वतः झुरत असते, त्या स्त्रीला वर्षाकाठी एकदा तरी शरीराला पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळवणे, दॅट इज वटपौर्णिमा. मग ह्याच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत ना. जसं आता 2 पिढी मागं जर आपण गेलो, असा पॉडकास्ट जर तू स्वतःच्या आजीला दाखवला तर तिला तो पटणार नाही. खरं. का नाही पटणार आहे? कारण तेव्हाचे कन्सेप्ट वेगळे होते ना. जसं भले मी इंजिनियर असू दे, तो डॉक्टर असेल, एक वकील असेल, स्वतःचं 1.5 वर्षाचं मूल अंधारात चाललं तर मला जाऊ नकोस बुवा आहे. बुवा अशी काही कन्सेप्ट नाहीये. पण आमचा मोरल काय आहे की तो त्या अंधाऱ्या खोलीत जाऊ नये. त्याला पोराला मी सांगू शकतो अंधाऱ्या खोलीत गेला, समजा त्याला कुठं कॉर्नर लागला, मग स्टिचेस बसतील, ब्लड येईल, हे आम्ही 1.5 वर्षाच्या पोराला सांगत नाही. तसं मागची जी जनरेशन होती त्या लोकांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये डिकोड केलं गेलं. की मग आधीच्या ज्या स्त्रिया होत्या या मोस्टली नवऱ्यावर डिपेंड होत्या. मग ऑक्सिजन तर पाहिजे, वर्षाकाठी एकदा तर ती बाई सदृढ राहिली पाहिजे, व्यवस्थित राहिली पाहिजे. मग ती जाणार कशी स्वतःसाठी? म्हणून नवऱ्याचं कारण केलं की बाबा नवऱ्यासाठी जा. मग जो ऑक्सिजन मला घ्यायचा आहे त्याला मला 10-15 मिनिटं तिथे वडा झाडाखाली बसलं पाहिजे. मग यासाठी ते फेऱ्या आहे, पूजा आहे. आता मुळावर कापूर लावणं हा आमचा बुद्ध्यांग आहे ना.
पुस्तकात कुठं लिहिलं नाही की मुळावर कापूर लावा, खोडामध्ये उदबत्ती खोवा, असं कुठंही लिहिलेलं नाही. मग भले तू जीन्सवर जा, पण त्या वडाच्या झाडाखाली बसण्यामागचं कारण जर माझ्या मुलीला कळलं तर ती बसेल ना. मग ते साडी नेस न नेस हा नंतरचा डिबेटेबल क्वेश्चन आहे. तशी आपल्याकडे प्रत्येक पूजा आहे. मग ही वटपौर्णिमा, होळी, गुढीपाडवा याला सगळ्याला रेलिव्हन्स आहे. आम्ही तो कधी शोधला नाही ना आम्ही कोणाला विचारत नाही. आमचा मुद्दा काय आहे की किती वेळ लागणार, हम्म. की 10 पर्यंत आवरेल ना, 10ला फ्री होईल ना, एवढंच आमचा मोठो आहे. आता एक प्रश्न असा आहे की लोकांच्या मनात या विधींविषयी भीती जास्त आहे का श्रद्धा जास्त आहे, आणि दुसरं असं की हे विधी नाही केले तर त्याचा काय दुष्परिणाम होतो किंवा असं काय आहे? आता हे कसं आहे की मोस्टली लोकांच्या मनात भीतीच आहे, कारण आम्ही ती ठेवली आहे, आधीच्या लोकांनीही ती ठेवली आहे, कारण त्यांना पुढच्या पिढीची काळजी आहे. त्यामुळे त्यांना माहित आहे की पुढची पिढी करणार नाही, मग भीतीपोटी तरी करतील. त्यामुळे आमच्यावर ते रुजवलंच गेलं असं आहे की ते आम्ही भीतीपोटी करतो. पण मुळात समजून घ्या की हे जे कर्म आहे, आई वडिलांचं, श्राद्धाचं, पक्षाचं, दिवस कर्माचं, मला तुमच्या थ्रू त्या ऑडियन्सना पण विचारायचं की बाबा मी विष्णू पाहिला का हो कधी? नाही. नाही. मला सांगा शंकर कसा दिसतो? माहित नाही. आम्ही अज्युम करतो असा शंकर, की ज्यासाठी आम्ही वाडीला जातो दत्ताला. मोस्टली आम्ही स्टेटस ठेवण्यासाठी जातो, लोकांना कळलं पाहिजे मी वाडीला जातोय. आम्हाला त्या गुरूंबद्दल काही नाही, आम्हाला वाडीबद्दल क्युरिओसिटी, लोकांना कळलं पाहिजे. ज्या आम्ही दत्ताला जातो तो दत्त कसा दिसतो आम्हाला माहिती आहे का? कधी दत्ताने आम्हाला दर्शन दिलंय का? नाही. मग ज्या लोकांना मी बघितलं सुद्धा नाही, मला माहिती सुद्धा नाही ही लोक, त्या लोकांचं मी करतो, गुरुवार करतो, शनिवार पाळतो, सोमवार पाळतो. बरोबर. ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय, ज्यांना शक्य तसं त्यांनी आम्हाला सांभाळलंय, मोठं केलंय, आयुष्याच्या त्यांच्या स्वतःच्या उत्तरार्धात सुद्धा आम्हाला अजूनही टेकू दिलाय. बरं, गेल्यावरही त्याच माणसाची एफडी मी घेतोय बरं का 15व्या दिवशी. इतकं त्या आई वडिलांचं आमच्यावर आहे. मग जो दिसतो तो देव असेल तर आई वडिलांपेक्षा मोठा देव कुठला आहे? मग जो दिसतोय त्या देवाचं कर्म करताना भीती कशाला पाहिजे? मुळात ह्या कर्मामध्ये श्रद्धा असणंच गरजेचं आहे, कारण ह्याच्यामध्ये स्पेसिफिक करता सांगितलंय. सत्यनारायण कुठलीही बाकीची शुभमध्ये सोकॉल्ड पूजा घ्या, त्याच्यात कुठेही लिहिलं नाही की स्पेसिफिक करताना कर्म करावं, की अमुक अमुक लोकांनाच कर्म करावं. दिवस कर्म, श्राद्ध कर्म, पक्ष कर्म ह्याच्यात काय सांगितलंय? कोणी करावं तर मुलानं करावं हा शब्द आहे, मुलगा नव्हे. मूल, अपत्य हा शब्द आहे, मुलीला करायचा अधिकार आहे. दिवस कर्मही, श्राद्ध कर्मही, पक्षही. गरुड पुराणामध्ये 7व्या अध्यायात स्पष्ट क्रियाकर्माचे अधिकार लिहिलेत, ज्याच्यामध्ये 1 नंबरला ज्येष्ठ पुत्र आहे, 2ला कनिष्ठ आहे, 3ला कन्या आणि 17 नंबरला जावई आहे. जसं आम्ही म्हणतो, आता आपण बोलताना युजली बोलतो ना की बायका बोलतो बाबा की माझी सासू आईपेक्षा जास्त करते, आईचं स्थान देऊ शकत नाही. त्या जावयाला सासऱ्यानं 50 एकर रान जरी दिलं तरी तो वडिलांची जागा त्यांना देऊ नाही. शकत नाही. हे कर्म इमोशनली अटॅच्ड आहे, की मुलीला आपल्या वडिलांप्रती ज्या भावना आहेत त्या जावयाला असू शकत नाहीत, आणि जावयाला त्याच्या वडिलांबद्दलच्या भावना आहेत त्या त्या सुनेला असू शकत नाहीत. मग हे कर्म इमोशनली अटॅचमेंटचं आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक करता त्यासाठी सांगितलं. मग हे कर्म करताना डोळस पद्धतीनं करणं गरजेचं आहे. भीतीनं कोणतंही कर्म करू नका. आम्ही आजपर्यंत तेच चुकत आलो. आम्ही आमच्या मुलांना अभ्यास करताना काय करतो? नापास होशील म्हणून अभ्यास कर, मागच्या इयत्तेत जाशील म्हणून अभ्यास कर. भीतीच दाखवतं की तू अभ्यास कर, तू चांगला माणूस होशील, त्यातनं तुला 4 गोष्टी कळतील, अरे तू नुसतं वाचून तरी बघ. हा सकारात्मक आमच्याकडे नाही ना. आमच्याकडे बाहेर पाट्या असतात, परवानगीशिवाय आत येऊ नका. परवानगी घेऊन आत या म्हणतो का आम्ही? निगेटिव्ह माइंडसेट. म्हणून हे कर्मामध्ये निगेटिव्ह माइंडसेट घेऊन बसायचंच नाही, पॉझिटिव्हलीच बसायचं. गावाकडे आणि शहरात या विधींमध्ये काय फरक असतो? युजली असला नाही पाहिजे, पण आता सध्या कसं झालंय की गावाकडं आणि शहराकडं तफावत जाणवते. मुळात पहिली गोष्ट म्हणजे काय, जसं मगाशी सांगितलं 10व्याबद्दल, की गावाकडं 3ऱ्या 5व्या दिवशी करायचे रिच्युअल्स जे असतात, की ते 3ऱ्याच दिवशी करतात, 5व्याच दिवशी करतात.
शहराकडे कसं आहे की सध्या आम्ही आता कमिटेड आहोत जॉब रिलेटेड या सगळ्या गोष्टींमध्ये. सो आम्ही 13-13 दिवस आता सध्या काढू शकत नाही. आम्हाला ते शॉर्ट अँड स्वीट कॉम्पॅक्ट बसवायला लागतं दुर्दैवानं, की ते मला 12व्या दिवशी संपवावं लागतं, 11व्या दिवशी संपवावं लागतं. काही फॉरेनला राहणारे असतात, सो त्यांना ते विजाचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे रिच्युअल्सला कुठंही अडवलेलं नाही. तुम्हाला 10व्या नंतर तसा शास्त्रानं फ्री हँड दिलाय कर्मामध्ये. मग गावाकडे 3ऱ्या-5व्या दिवशी करताना लोक एक गोष्ट कारण नेहमी सांगतात बाबा की सुतक फेटायला पाहिजे, आमची भावकी मोठी आहे गुरुजी, सगळेच अडकतात, देवाची पूजा थांबते वगैरे वगैरे. आता हेच उलट धरून चला, ॲज्युम करा की त्याच मुलाला मुलगा झाला, भावकीला सोयर लागलं, म्हणजे देवाची पूजा थांबली. आता मी तुम्हाला सांगतो 3ऱ्या दिवशी बारसं करणार काय? नाही. नाही करणार. 12व्या दिवशी करणार. 10 दिवस भावकी थांबली. मला मुलगा झाला, मुलगी झाली म्हणून तुम्ही 10 दिवस 12 दिवस थांबता सोयरात. ज्याच्यामुळं माझा जन्म आहे त्या बापासाठी 10 दिवस थांबायला नको? ऑफकोर्स थांबायला पाहिजे. तसंच या कर्मामध्ये 11व्या 12व्या दिवशी करायची मुभा आहे. तुम्ही दोन दिवस 1 दिवस एकत्र आणू शकता, क्लब करून कर्म करू शकता. त्यामुळे हे फरक इथे आहेत. दिवसांमध्ये फरक असावा, इमोशन्समध्ये फरक असू नये. भले मग तुम्ही ते गावाकडे करा ना ते शहराकडे करा. हे आता तुम्ही जितकं डिस्क्रिप्टिव्हली सांगितलं आता की हे कशासाठी, प्रोसेस पण त्याची आहे, पण कशासाठी हा मुद्दा फार महत्वाचा होता. ह्याच्यावर कुठलाही अभ्यास न करता सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होती. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की ह्याला जे आपण सोप्या भाषेत ट्रोलिंग म्हणतो की मजा काय आहे की आत्ताच उदाहरण घे. आम्ही आमच्या आजीला नावं ठेवायचो चुलीवर स्वयंपाक करते म्हणून, पण आज चुलीचा कमबॅक झाला. खरं आहे. तसं ट्रोलिंगमध्ये कसं आहे की आमचा अजेंडा फिक्स आहे की मी जर झोपेचं नाटक केलं असेल तर मी काहीही केलं तरी तुम्हाला उठवू शकत. तसं या कर्मामध्ये माझं म्हणणं काय की तुम्ही डिबेट करा ना, ऑफकोर्स करा, पण आम्ही काय करतो की आम्ही आर्ग्युमेंटला उतरतो. मुद्दा ह्याच्यातला लोकांनी समजून घेतला. मी सांगतो म्हणजे मला ह्याच्यातलं सर्वस्व ज्ञान असेल, मला ह्याच्यातली नगभर माहिती ती मी लोकांसाठी देतो. ह्याच्यामध्ये माझा पर्सनल अजेंडा काही नाही. आता सोपं उदाहरण, तू आणि मी समोर बसलो, मी जर तुला म्हणलं अरे नाही तेव्हा तिकडं सूर्यास्त होतो, आणि तू मला म्हणणार नाही इकडं सूर्योदय होतो, ह्याला अर्थ नाहीये. प्रत्येकाचा पीओव्ही वेगळा आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू हा वेगळाच राहणार. मग माझं म्हणणं तुला तेच आहे की माझ्या नजरेनं एकदा सूर्यास्त बघ, मी तुझ्या नजरेनं सूर्योदय बघतो. हे गिव्ह अँड टेक पाहिजे ना तुमच्यात. आमच्यात मुद्दा काय आहे की कोण सांगतंय ह्याला महत्व आहे. कोण म्हणजे माणूस नव्हे, त्याचं आडनाव काय आहे, तो कुठल्या बॅकग्राऊंडचा, त्यानंतर आम्ही त्याला जज करतो, त्यानंतर आम्ही ट्रोल करतो, आणि त्यानंतर आम्ही त्यातनं 4 गोष्टी शिकण्यासारख्या घेतो. त्यामुळे गुरुजी म्हणून आपल्याकडं रामदासांना महत्व काय आहे? मगापासून मी जात जात म्हटलं, रामदासांना महत्व काय आहे? त्या रामदासांनी कधी जात पाळली नाही ना. कुठल्याही रामदासांच्या सज्जन गटावर जाणाऱ्या व्यक्तीला विचारा की त्याचं आडनाव रामदासी असतं. त्याचं आडनाव जोशी, कुलकर्णी, जाधव, पाटील नाही, रामदासी आहे. तसं आम्ही हिंदू आहोत, दहन करणारा हिंदू आहोत. तसं हे कर्म धर्माचं आहे, आणि ह्या कर्मातनं लोकांना 4 चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणून हे करायचं. जसं घरामध्ये एखादा माणूस तसा असतोच की जो विरुद्ध प्रवाहानं वाहणार असतो, तसं समाजामध्ये हे घटक असणारच आहे. पण आपण त्या घटकांसाठी 4 चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या नाहीत, हे मात्र चुकीचं. आता हे भीती नसावी श्रद्धा असावी असं मगाशी तुम्ही म्हणता. आता हे भीतीच्या पोटीच श्रद्धेच्या नावाखाली अनेक गोष्टी सध्या चालू आहेत. त्याला विरोध कसा केला पाहिजे किंवा या बाबतीत लोकांनी जागरूक कसं राहिलं पाहिजे? जागृत सोपं आहे की मुळात कसं आहे की जी आपण पूजा करतो त्या पूजेमध्येच त्या गोष्टींचा अर्थ रटलाय ना बाबा, सत्यनारायण. बेसिकली आम्ही काय विचार करतो की नारायण सत्य म्हणजे सत्याबद्दल काहीतरी पूजा, लक्ष्मी पूजा, लक्ष्मीबद्दल पूजा, श्राद्ध, श्रद्धेबद्दल काहीतरी आहे. इतकं तरी ढोबल मला माहित पाहिजे. दुसरी गोष्ट काय की तुम्ही 5-50 गुरुजींना जास्त द्या. गुरुजींकडनं पहिला रिच्युअल समजून घ्या. तुम्ही तुमच्या वडिलांना गुलाब, चाफा देताय,
म्हणजे त्यांना एकदम भारी मिळतं असं नाहीये. सोप्या भाषेत गोष्टी समजून घे, गोष्टींशी इमोशनली कनेक्ट झालात की त्या गोष्टींमधनं फायदे येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांसारखं वागायचा प्रयत्न करा. माझ्या आईने माझ्या वडिलांनी मला फायद्यासाठी वाढवलेलं नाही, प्रेमानं वाढवलंय, त्यांचं कर्तव्य म्हणून वाढवलं. मुलगा म्हणून मीही तेच करणं अपेक्षित आहे. आम्ही प्रत्येक पूजेत फायदा बघायला जातो की यातनं मला काय मिळेल, अच्छा मग हे मिळेल का, मग मला ते मिळेल का. मिळवण्यासाठी करायचं नाही ना, कधी तर देण्यासाठी करून बघूया ना. आम्ही लक्ष्मी पूजनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यासाठी करा ना कधीतरी, लक्ष्मी मिळवण्यासाठी पूजा आहे. की ह्या ज्या गोष्टी आहेत आमच्याकडं की ट्रेंड सेट झाला की देव बदलतो. की कुठल्या तरी महाराजांनी आम्हाला सांगितलं की 12 पौर्णिमा तेवढं दत्ताला जा. मग मी 12 पौर्णिमा करतो, फरक ही पडतो आमच्या दत्ताला जाऊन. 13व्या पौर्णिमेला मी घरात असलो ना, मी जात नाही पौर्णिमेला. 12च सांगितलं. अरे जाऊन बघ ना, काय फरक पडणार आहे. पण हा आमचा माइंडसेट आहे. म्हणून आपल्याकडं कुठलीही कर्म करताना जिथं पूजा करतो ती इथून पाहिजे, संसार इथून पाहिजे. सध्या आम्ही उलटे करतो, आम्ही संसार इथून करतो, पूजा इथूनच. की कुठेही गेलोस बाबा देवीला साडी घ्यायची, पहिला आम्ही साडीच्या दुकानात गेल्या गेल्या म्हणतो देवीला साडी पाहिजे. मग तो बेसिक काढतो एखादी, आम्ही म्हणतो गुरवीनच नेसणार आहे. अरे नेसेल ना, आज ती कुलदेवी माझी आई आहे ना, मी माझ्या आईला काहीतरी ऑफर करतो. म्हणजे ऑफर करतोय जी मी नेसेल अशी साडी देवीला द्यावी, इतकं सोपं आहे. देवी काय तुमच्याकडनं पैठणी मागत नाही. हा हो, मी ही या पद्धतीची साडी नेसते, त्याच पद्धतीची साडी देवीला द्या. हे जसं सोपं आहे ना, तसंच कर्म आहे. म्हणून कर्मामध्ये इथून विचार करणं गरजेचं आहे. आम्ही इथून करतो. गुरुजी शोधताना इथून शोधा की आपल्याला गुरुजी कसा पाहिजे, की करणारा आणि करवून घेणारा दोघंही समाधानी पाहिजेत. आम्ही स्ट्रक्चर बघून, ॲक्सेसरीज बघून ठरवतो की गुरुजी कसा आहे आणि करणारा यजमान कसा आहे. की अरे ह्याच्याकडे आयफोन आहे म्हणलं की आमच्या डोक्यामध्ये दुसऱ्या कन्सेप्ट येतात. तसं नाही आहे. कर्माला महत्त्व द्या, बसणाऱ्याला देऊ नका, दोन्ही बाजूने. तर ह्या गोष्टी टिकतील. बरोबर. विज्ञान आणि अध्यात्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेकाच्या विरोधात आहेत का एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी? कॉम्प्लिमेंटरीज आहेत, पण आम्ही त्याच्यामध्ये विरोधाभास दाखवतो. जसं उदाहरणार्थ की ओम हे व्हायब्रेशन्स आहेत ना. हो. मग ह्या व्हायब्रेशननं माझ्या शरीरावर इफेक्ट होतात हे कळण्यायोग्य इक्विपमेंट्स आज माझ्याकडे आहेत, म्हणून आम्ही ओमला जरा प्राधान्य देतो. आधीही होतंच. जसं माउंट एव्हरेस्ट डिस्कवर व्हायच्या आधीही टॉलेस्ट माउंटेन आहे. तुम्ही तो आज एक्सप्लोअर केला म्हणून तो टॉलेस्ट माउंटेन झालेला नाही. जसं आज 11व्या दिवशी दिवस कर्मामध्ये एक वर्णन दिले की शिलाग्राम नगर. की शिलाग्राम नगर बेसिकली मराठीत डिकोड करायचं म्हटलं तर काय, की शिला म्हणजे पर्वत, ग्राम म्हणजे गाव, थोडक्यात दगड वर्ण पडते असं गरुड पुराणात उल्लेख आहे. मग हे आम्ही वाचत असताना स्वतः नासा जेव्हा सांगते की बाबा पृथ्वीच्या बाहेर अशी कक्षा आहे की जिथं दगड गोल फिरतात, त्याला आम्ही नाव दिलं ॲस्ट्रोनॉट बेल्ट. मग हे काय आहे? अध्यात्म आणि विज्ञान एकच आहे ना. विज्ञान तुम्हाला सांगतं की हे कसं करायचं, अध्यात्म सांगतं की हे का करायचं. ह्या दोन्हीची सांगड आहे. जसं माझं मूल रडताना माझ्या बायकोला पहिला कळतं न बोलता सुद्धा की ते भुकेनं रडते, झोप आली म्हणून रडतंय, त्याला बाहेर जायचं आहे का त्याला कंटाळा आलाय. तो बोलत नाहीये, तो रडतोय. रडण्याचे टोन वेगळे नसतात, जवळपास एकसारखेच असतात, पण ते आईला कळतं ना. का? इमोशनली अटॅच. ह्याच्यात सायन्स कुठनं दाखवणार? नाही दाखवू शकत. पण आम्ही इमोशनली अटॅच. काही गोष्टी ह्या सायन्स बियॉन्ड आहेत. आज काही गोष्टी सायन्स एक्सप्लोअर करतंय. आमच्या लोकांनी काही गोष्टी आधीपासून ठेवल्या आहेत ना. कॅलेंडर वेरी होतं, पण पंचांगला पौर्णिमा दिसल्यानंतर पूर्णच चंद्र आजपर्यंत दिसत आलाय कित्येक वर्ष. अमावस्येला कोणालाही चंद्र दिसलेला नाही. मग हे पंचांग म्हणजे काय? सायन्स आहे ना. मग हे जे सायन्स आहे हे लोकांपर्यंत पोचायचं आहे. गणपती, शंकर सोर्सेस ऑफ एनर्जीज आहेत. बोली भाषेत आलेत म्हणून आम्हाला ते थोतांड वाटतात. थोतांड नाही.
प्रत्येक गोष्ट सायन्स आहे. एक अनेक संस्कार सायन्स मध्ये आहे. की बारशापासून लग्नापर्यंत, अंत्येष्टीपासून जावळापर्यंत सगळ्या मग सायन्स आहे. मग हा सायन्स समजण्यासाठी पहिला मी 2 पावलं पुढे येणं गरजेचं आहे. आम्ही आता सध्या ओव्हन जनरेशन आहे ना, हो. आम्हाला 2 मिनिटात पाहिजे की Instant. टाक टाकलं की मला कळलं पाहिजे हे काय आहे. अलीकडं स्वतःला मॉडर्न म्हणून घ्यायच्या नादात बऱ्याच लोकांनी हा ट्रेंड सुरू केलाय की श्राद्ध किंवा पक्ष न करता एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करायची किंवा कुठेतरी दानधर्म करायचा, पण श्राद्ध आणि पक्ष हे लोक करत नाही. मग हे कितपत योग्य आहे? मुळात कसं आहे की लोक ज्याबद्दल या गोष्टी ज्या करतात, जसं थोडक्यात एखाद्याचं शिक्षण करणं किंवा दानधर्म करणं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आई वडिलांचं श्राद्ध करणं वेगळं आहे. तसं माझं मूल माझ्याकडं मागतंय की बाबा मला वडील मला भूक लागली आहे. मग त्याचं पोट भरणं काम आहे. त्याच्याबद्दल मी समोरच्याला खायला घालणं ह्याच्यामध्ये काही नैतिकता नाही ना. पण मी माझ्या मुलासोबत त्याच्या मित्रालाही खायला दिलं, दॅट इज पुण्यकर्म. हम्म. तसंच मी माझ्या वडिलांचं श्राद्ध करत असताना श्राद्ध केलं. आज पण काही कारणास्तव माझ्याकडे ब्राह्मण आला नाही, मी जेवण करू शकलो नाही, मी आज ब्राह्मणांना नुसतं शिदाच दिला. मग ह्याच्याबद्दल मी काय करेन? मी 5 मुलांना जेवायला देतो, मी आज अनाथ आश्रमामध्ये तांदूळ देतो, मी आज गहू देतो. हे त्याच्या सोबत करणं गरजेचं आहे. जसं ग्रीन टी पिल्यावरच बारीक होत असं नाही ना, सोबत काहीतरी डाएट करणं गरजेचं आहे, तर त्या दोन्हीचे इफेक्ट माझ्या शरीरावर जाणवतात. तसं श्राद्ध आणि दान ह्या दोन्ही गोष्टी एक सलग जातात. एकामुळं दुसरी गोष्ट होऊन जाते असं होत नाही. पण यासाठी काय आहे, श्राद्ध आणि पक्ष नेमकं कशासाठी हेच आधी क्लिअर बऱ्यापैकी नाही आलं. ते काय सांगाल? आता मुळात श्राद्ध म्हणजे काय की जे श्रद्धेनं करणं अपेक्षित आहे. आता श्राद्ध आहे, आता ज्या श्राद्धाकडे बघताना मी इतक्या निगेटिव्ह माइंडसेटनं बघतो मुळात, की मुळात आमच्या डोक्यात कन्सेप्ट काय असते की 3 वर्ष श्राद्ध करा, 1च वर्ष. मला येऊन जातं गुरुजी वडिलांचं 8वं वर्ष आहे. आम्ही गणपती बसवताना कधी मोजलाय का कितव्या वर्षाचा गणपती आहे माझ्या घरात? दरवर्षी गणपती तर दरवर्षी बसवतो. दिवाळी कधी मोजली आहे? किंवा गणपतीला डेकोरेशन करता लिहिलंय 190वे वर्ष गणपतीची? नाही लिहित. दरवर्षीचे जे आमचे रिच्युअल्स आहेत ते आम्ही करतो. तसं श्राद्ध दरवर्षी करणं अपेक्षित आहे. ज्याला मूल नाही, ज्याचं लग्नच झालेलं नाही, अशा व्यक्तींचं 1 वर्ष करा, 3 वर्ष करून थांबा असं शास्त्रानं सांगितलं. की पुतण्या आहे तो काकाचं किती वेळ करणार, उद्या त्याला वडिलांचं पण करायचं, मग 2-2 ठिकाणी तो इन्व्हेस्ट कसा करेल? म्हणून त्याने काय सांगितलं की बेटर तू काय कर की 3 वर्ष कर, त्यानंतर पक्षामध्ये त्यांचं नाव घे. हे आपल्याकडे दिले. आम्हाला काय वाटतं की सरसकट सगळ्यांचंच 3 वर्ष करायचं, असं नाहीये. मग हे श्राद्ध ह्याच्यामध्ये श्रद्धा महत्वाची. ह्याच्यामध्ये आम्ही संकल्प काय सांगतो की तेश्राम श्रेयोक्तम मोक्षार्थम तृप्त्यर्थम, की यातनं बाबा श्रेय मिळू दे, मोक्ष मिळू दे, तृप्त होऊ दे. कोण? आई वडील, मी नाही. आता श्रेय म्हणजे काय? क्रेडिट, ज्याची मला सगळ्यात जास्त आवड आहे. मी संध्याकाळी रिक्षा फिरवणार, मी केलं. मग हे क्रेडिट माझ्या आई वडिलांना मिळू दे, मला नको आहे क्रेडिट. मी आई वडिलांच्या प्रेमासाठी श्राद्धाला बसलो, क्रेडिटसाठी बसलेलो नाहीये. मोक्षार्थम, तर व्हॉट इज मोक्ष? सर्वसाधारण मला काय वाटतं की स्वर्गवासी झाले म्हणजे मोक्ष आहे. नाही, आम्ही जेव्हा अप्पर डेकला जातो दॅट इज मोक्ष. की मी आज 1 RK मध्ये आयुष्य काढलं, 1 BHK ला गेलो, 1 BHK गेल्यानंतर मला स्वप्ना सुद्धा कधी 1 RK जाऊ वाटणार नाही. तसंच जसं मला पितृलोकात जर मी असेल तर मी स्वर्गलोकात जेव्हा जाईल तेव्हा मला परत पितृलोकात यावं वाटणार नाही. दॅट इज मोक्ष. स्वर्गलोकातनं मी महर्षी होईल, दॅट इज मोक्ष. त्यामुळे मोक्ष म्हणजे स्वर्गवासी नव्हे. प्रत्येक ऋषीने मागितलं असताना स्वर्ग नाही मागितलं, मोक्ष मागितलं, मुक्ती मागितली. म्हणजेच काय की मला वरच्या दिशेनं जाण्यासाठी 1 लेअर वर गेलं मी पुन्हा खाली यायचा प्रयत्न करत नाही. बरोबर. म्हणून ते मोक्ष. आणि तृप्त्यर्थम म्हणजे काय? समाधानासाठी, तृप्ती मिळावी यासाठी मी हे श्राद्ध करतोय. मग इतकं निस्वार्थ कर्म करायला बसायचं, आम्ही बसत नाही ना. आमच्या डोक्यामध्ये दुसऱ्याच गोष्टी. हे कर्म, ते श्राद्ध, पक्ष, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. श्राद्ध कर्तव्य, पक्ष पुण्यकर्म. श्राद्धात कसं आहे, 3च लोक आहेत,
वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी बरोबर. यांचंच देणं मी लागतो. बरोबर. पक्षात कसं आहे, माझ्या पूर्ण सर्कलमधली जी लोक होती गेलेली, त्या सगळ्यांबद्दल आहे. मी किती छोटा विचार केलाय, मावशीलाही पिंड द्यायचं. मग अशा वेळेला मी म्हणतो, मावशीला मी का देऊ? तिचा मुलगा बघेल की. मी का द्यायचा मावशीला? अरे पण तू लहान असताना तुझी आई कट्ट्यावर स्वयंपाकघरात अडकली होती. तुला तुझ्या मावशीनं कधीतरी आंघोळ घातली असेल ना. आत्यानं कडेवर घेतलं असेल, काकानं चॉकलेट दिलं असेल, मामानं कडेवर घेऊन गावातनं फिरवलं असेल. ही ऋणं कधी फेडणार? ही ऋणं फेडण्यासाठी पक्ष बनवला, की तुझा मुलगा तुला वडील म्हणून देईल, भातचा म्हणून मी देतो. मी माझं काम करतो. हे म्हणजे पक्ष आहे. त्यामुळे श्राद्ध आणि पक्ष दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण दोघांमधले इमोशन्स वेगळे आहेत. आणि ते वेगळे इमोशन जपताना मी त्या इमोशन्सनी बसणं गरजेचं आहे. आम्ही श्राद्धाला बसताना वेगळ्याच भावनेनं बसतो. ते पिंडावर पाणी पडतंय का बघत नाही, पिंड कसा झालाय ते बघत नाही, साहित्यामध्ये आम्ही स्वतःहून काही रुची दाखवत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, माझ्या आई वडिलांनी केलं ना हो माझ्यासाठी. मला त्यांना अफोर्ड होत नव्हती, पण माझ्यासाठी त्यांनी तो बॅग घ्यायचा प्रयत्न केला जी मला आवडत होती. अरे नटराजचीच पेन्सिल मला पाहिजे, अप्सराच पाहिजे, माझ्या आई वडिलांनी दिली आहे ना मला ती. मग तुमच्या आई वडिलांना चार गोष्टी चांगल्या देताना चांगल्या भावनेनं द्या ना. त्यांच्याच गोष्टी त्यांना द्यायच्याच, तुमच्या देतच नाहीये तुम्ही, त्यांच्याच देत आहे. मग त्या देताना प्रेमानं द्या, हा फक्त त्यामागचा विषय आहे. श्राद्ध किंवा पक्ष असं पण करणारे लोक आहेत आणि हो, एक काहीतरी. दोन्हीपैकी आहे तर मार्च किंवा ऑक्टोबर. ते तसं ठरलेलं आहे की श्राद्ध कर्म ते कसं असतं की कोणीतरी सांगतं. मुळात कसं आहे की एखादी गोष्ट मला करायचीच नाहीये, तेव्हा मी एक्सक्यूज सगळीकडे शोधत असतो की बाबा कुठं ना कुठं तर मला करायचं नाही. जसं मला एका मिटिंगला जायचंच नाही, अरे बरं झालं गाडी पंक्चर झाली, आता मी सांगतो मिटिंगला येणार नाही. तसं श्राद्ध पक्षाचं आहे. मुळात कसं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजून घेणं गरजेचं आहे. खरंय. हे श्राद्ध, पक्ष, दिवस कर्म ह्याच्यातला मेन गाभा आई वडील आहे. मग हे आई वडील आम्हाला समजले पाहिजे. आम्ही काय करतो, माझ्या आई वडिलांची शेवटची 5 वर्ष बघतो गावाला सांगायला. वडिलांचे डायपर बदलायचो मी, पाय दाबायचो. त्याच बापानं तुझी 10 वर्ष काढली तर. आता तुझ्याकडे मस्त गाडी आहे, सोशल ॲपवर ओला आहे, उबर आहे. तेव्हा माझी आई लाल डब्यानं जायची, डायपर पण नव्हतं, पण मिरवलंय ना मला मुलगा म्हणून. खरं. मी आज मस्तपैकी नर्स बोलवतोय, आई वडिलांची काळजी घेतोय, आणि आम्ही गावाला सांगतोय बघ मी वडिलांची काळजी घेतोय. मला लोक म्हणतात की, मला काही काही मुलं येऊन स्वतः विचारतात, गुरुजी तुम्ही मला हे करायला लावताय, काय केलं माझ्या बापानं मला? बघताय ना 4 खोल्यांचं घर आहे. अरे तू घेऊन दाखव आता 4 खोल्यांचं घर. नाही ना घेऊ शकत. मग 4 खोल्या म्हणजे काय? आज राहतोयस ना त्या घरात. बरं जन्म दिला ह्याच्यापेक्षा मोठं काय असेल? मग ह्या गोष्टी मुळात आई वडिलांसोबत इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आज आमच्याकडे आधी बघा ती जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिलीचा अर्थ काय, की आम्ही 4-5 जण एकत्र जेवायचो. जेव्हा मी हे कर्म करायचो तेव्हा माझे वडील माझ्यासोबत जेवायचे, आम्ही एकत्र खायचो. खाताना त्या बापाचा 50 वर्षाचा अनुभव मला पोळी खाताना 30व्या वर्षी मिळाला ना. आज अगदी. तो बाप नसताना मी आज 70 वर्षाचा अनुभव घेऊन घाटावर जातो. हे फ्री ऑफ कॉस्ट घरात होतं. अगदी. ह्या गोष्टी आमच्या लोकांनी दिल्या नाहीये. आज आम्हाला आजोबा माहित नाहीत आमचे. नावं विचारले की लोक माझ्याकडे बघतात, गुरुजी आजोबाचं नाव नाही. मग ते समजा आजोबांनी सांगितलं की तुझे काय झालंय, पलूसला तुझ्या आजोबांनी तुझ्या नावावर एक 2 एकर जमीन ठेवली आहे. मग आम्ही त्या आजोबांना लहानपणी पक्या म्हणायचे हे सुद्धा शोधून काढतो. 2 एकर मिळणार आहे. श्राद्धाला नाव नसलं तर आम्ही त्याला एफर्ट्स घेत नाही. गुरुजी काय तर म्हणावं, राम म्हणा, लक्ष्मण म्हणा, काय तर म्हणा. ह्या मेंटॅलिटीनं आम्ही आल्यानंतर त्या कर्माची फळं कशी मिळतील? मग तो गुरुजी सुद्धा आतून माणूस आहे ना. बरं मी तुमच्यात इन्व्हेस्ट करतोय, समोरचा का करेल? प्रत्येक गुरुजी वेगळा आहे ना. तो बघताना काय म्हणणार, मुलगा म्हणून ह्यालाच किंमत नाही आहे वडिलांची, मी काय कशाला इन्व्हेस्ट करू? खरंय. शेवटी प्रत्येक जण आतून माणूस आहे. बरं हे कलियुग आहे, इथं पाप करावं लागत नाही, ते घडतं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी फायनान्शियली विचार करूनच तिथं बसणार आहे.
मग ती फायनान्शियल बॉडी बाजूला राहावी असं बॉन्डिंग यजमान आणि गुरुजीमध्ये पाहिजे. म्हणून आपल्याकडे आधीपासून कुलपुरोहित यायचे, की पिढी दर पिढी त्यांचे वडील गेले की मुलगा यायचा, मुलगा गेला की नातू यायचा, सो दॅट आम्हाला त्यांचं आणि आमचं बॅकग्राऊंड माहीत असायचं. बरोबर. मग त्या त्या पद्धतीने ती कर्म घडायची. तशा नोंदी पण असायच्या. आता आमच्याकडे फक्त कसं आहे की स्पेशल सगळ्या गोष्टींसाठी गुरुजी आहेत ना. सत्यनारायणचा वेगळा, वास्तुशांतीचा वेगळा, घाटावरचा वेगळा. मग हे आमच्याकडे असल्यामुळे कोणीच तुमच्यात इन्व्हेस्टच करत नाहीये. रादर तुम्ही ते जिज्ञासूपणे मांडत नाही गुरुजींकडे, की गुरुजी मला एक 5 मिनिटं बसतो, मला सांगा हो काय केलं आपण आज, की आजचा विधी काय आहे, मला ब्रीफ तरी द्या, मी त्या इंटेन्शननं बसेन तरी. आम्ही ते विचारत नाही. आम्ही निगोशिएशन मध्ये असतो, की लग्नामध्ये आम्ही 5 लाखाचं कार्यालय घेणार, 800 रुपयाचं ताट बघणार, त्याला मी म्हणणार 50 जास्त घे बाबा, जेवण चांगलं पाहिजे. गुरुजी आला की तो म्हणणार मी 5,000 घेतो, 4 मध्ये करा किंवा गुरुजी. ज्या माणसामुळं तुम्ही आयुष्यभर एकत्र राहणार, जो तुमचे हे 2 डिफरंट ऑराज एकत्र करणारा जो माणूस आहे, जो तुमच्यासाठी गुरुस्थानी आहे, त्याच्याशी तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. पनीरची भाजी कॉम्प्रोमाइज होता का मला, ती महत्वाची. लोक लक्षात काय ठेवणार की ह्याच्या लग्नात जेवण चांगलं होतं. डझन मॅटर, ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. प्रिऑरिटीला काय पाहिजे आणि व्हॅल्यूज कुणाला दिल्या पाहिजे हेच आम्हाला कळलं नाही. फॅक्ट आहे. आता कर्मकांड हा शब्द तसा प्रत्येक पूजाविधी किंवा आपल्या ज्या ज्या शास्त्रात गोष्टी सांगितल्या ह्याच्यासाठी वापरला जातो, पण हा कर्मकांड शब्दच आता निगेटिव्ह इमेज बनली आहे. ह्याला काय कारण? ह्याच्यामधलं कर्म हा विषय सायलेंट झालाय, आता फक्त कांड राहिलं. कुठेही गेलं तरी, टू बी फ्रँक. मगाशी आता ह्याचं उत्तर तेच आहे की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सराउंडिंगशी अटॅच्ड आहेत. जसं कसं होतं की माझे आजोबा बुट्टीभर कर्म करत होते, व्रतवैकल्य, पूजापाठ, उपास तपास बुट्टीभर करायचे. माझे वडील जनरेशन गॅप आला, मुठभर करायला. मी ते आता नगभर करतो. पिढी दर पिढी ते बदलत चाललंय, पण किमान पुढच्या पिढीला ते नखभर तरी मेंटेन व्हावं, ह्यासाठी हे सगळं आहे. की कर्मकांड म्हणजे काय, की आम्ही जी वर्षभर सगळी व्रतवैकल्य, पूजापाठ, उपास तपास हे जे काय करतो ना, ह्याला सगळ्याला सोप्या भाषेत मांडण्यासाठी तो शब्द आहे. पण त्या शब्दाचे आम्ही वेगळे उपाय केले. जसं संकष्टी, समजा 8:42 चंद्रोदय असेल तर आम्ही काय म्हणतो 9ला जाऊ की हॉटेलला, तर संकष्टी संपली. ह्या माइंडसेटनं आम्ही जगतोय ना. मग ह्या माइंडसेटनं आम्ही जगताना ह्या गोष्टी सगळ्याच बायपास करत चाललो. तुमचं जे अस्तित्व आहे, रेडियस तुम्ही कितीही मोठा काढला, केंद्रबिंदू हलवून चालत नाही. तसं हा आमचा बेस आहे. ह्या गोष्टी वेस्टर्न कंट्रीजची लोक भारतात येऊन करून जात आहेत. आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये योगाला स्थान आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये आयुर्वेदाला स्थान आहे. भारतात किती आहे? साडीला वेस्टर्न कंट्रीजमध्ये मान आहे. आमच्याकडं धोतर नेसलेल्या माणसाकडे आम्ही कसं बघतो? सूटवाला आणि धोतरवाला दोघांकडे बघताना त्याचं प्रोफेशन जाणून घ्यायच्या आधी, शिक्षण जाणून घ्यायच्या आधी आमच्याकडे जजमेंट तयार असतं, की अमुक अमुक व्यक्तीशी मला असं बोलायचं, अमुक अमुक व्यक्तीशी मला तसं बोलायचं. हे आमच्याकडनं घडतं. मग आम्ही कोण आहोत? सुशिक्षित आहोत का उच्च शिक्षित आहोत? अनफॉर्च्युनेटली आम्ही उच्च शिक्षित आहोत. आम्ही वेल क्वालिफाईड नाही, आम्ही हायली क्वालिफाईड आहोत. आम्हाला वेल क्वालिफाईड व्हायला पाहिजे. याचं सुंदर उदाहरण म्हणजे घाटावर दिसतं. हे घाटावर रोज एक माणूस येतो विजार शर्टवर, देवाची पूजा करून निर्माल्य घेऊन येतो. तो निर्माल्य घेतो, नदीमध्ये सोडतो, पिशवी खिशात घालतो, निघून जातो. प्रत्येक वेळा तो विजार शर्टवाला पिशवी हातात न घेऊन जाताना तिथली लोक जज करत असतात, नवीन आले, आता यांच्यामुळे मग नदी प्रदूषित होते. तो फुलं टाकतो, ज्याचं खत तयार होतं आणि तो निघून जातो. आम्ही हिंजवडी फेज 2, फेज 1 मध्ये IT प्रोफेशनल्स आम्ही काय करतो, ब्रिजवरून बॉटल्स खाली टाकतो. तो विजारा शर्टवाला आहे, त्याच्या आईनं त्याला सांगितलं की नदी म्हणजे तुझी आई आहे, त्याच्यामुळे तू जगतोयस. आईला दूषित करण्याचं धाडस त्याच्यात नाही. पण आम्ही फेज 2 मधले, फेज 1 मधले मॉलमध्ये डस्टबिन शोधतो.
कुठं तर दुसऱ्या ठिकाणी गेलो, मूव्हीजमध्ये गेलो की आम्ही डस्टबिन शोधतो. पण जिथं सगळ्या लोकांनी कचरा केला असेल तिथंच मी बाटली टाकणार. मी माझी बाटली वेगळी ठेवत नाही, की तिथे केला ना लोकांनी ऑलरेडी कचरा, मग मी तिथंच टाकणार. ह्या मेंटॅलिटीचे आम्ही. म्हणून आपल्या मुलांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे, उच्च शिक्षित असण्यापेक्षा. तो विजार शर्टवाला जरी असला तर त्याच्या आईनं त्याला सुशिक्षित केलं. मग हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे की हे कर्म सुशिक्षितांचं आहे, उच्च शिक्षितांचं नाही. शिक्षित आणि शहाणे होणे यात फरक. खरं. सगळेच विधी लॉजिकल आहेत की काही काळानुरूप आता आउटडेटेड झालेत म्हणून ते बदलले पाहिजेत किंवा त्यात आता अल्टर केलं पाहिजे? नाही, काही आहेत ना आउटडेटेड. जसं की आता घाटावरच्या कर्मामध्ये म्हणा, वृषोत्सर्ग नावाचा एक विधी होता आधी. वृषभ उत्सर्ग म्हणजे वृषभ म्हणजे बैल, उत्सर्ग म्हणजे सोडणे. म्हणजे काय की आधी काय होतं की पशु हेच धन होतं ना. बरोबर. लोक विचार काय हो तुझे ॲसेट्स काय आहेत? तर म्हणे, माझ्याकडे बघ 15 म्हशी आहेत, 10 गायी आहेत, 12 बैल आहेत. म्हणजे तू श्रीमंत आहेस. आज कसं सांगतात, पुण्यात 2 3 BHK आहेत, मुंबईत एक फ्लॅट आहे, बरोबर. माझं एक राहतं घर आहे. ह्याला आता आम्ही सध्या ॲसेट्स म्हणतो. कालानुरूप श्रीमंती आणि धनाची व्याख्या बदलली. मग हा वृषोत्सर्ग जो होता त्याच्या मागचं लॉजिक काय होतं तेव्हा, की तुम्ही बैल एक घ्यायचा आणि तो समाजासाठी सोडायचा. मग भले त्या बैलातून प्रजनन निर्माण करून एक वासरू कोण काहीतरी जन्माला यावं, त्यानं त्या शेतकऱ्याला काहीतरी त्यातनं गोष्टी मिळाव्यात, त्याचा काहीतरी फायदा व्हावा. त्या बैलाचा वापर कोणीही कशा गोष्टीसाठी करू शकत होता. हे होतं वृषभ उत्सर्ग. आज ती वस्तुस्थिती नाही. मग ह्या गोष्टी अल्टर व्हायला पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आधी चालत होत्या त्या गोष्टी आता बदलल्या आहेत ना. जसं आधी 10 दिवस बाहेर पडू नका म्हणत होते, आज काय झालंय की सूर्योदयापर्यंत बाहेर पडा, सूर्यास्ताला घरी या. कुठे ना कुठेतरी तुम्हाला गोष्टी दिल्या आहेत की बाबा ह्या गोष्टी का असतात की जे आम्ही कर्म करतोय ते कर्म करताना मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींनी मी सोबर असणं गरजेचं आहे. म्हणून काही ठिकाणी टर्म्स आहेत, काही ठिकाणी कंडिशन्स आहेत की सूर्यास्ताला घरी ये, हे ते कर. मग ज्या गोष्टी अल्टर करायला पाहिजेत त्या होत आहेत अल्टर, पण ज्या गोष्टी व्हायला नको होत्या ना त्याच पहिलं अल्टर केल्या जातात आमच्याकडे. आम्ही आमच्या पद्धतीनं शास्त्र मोल्ड करतोय. बरोबर. अशा पॉडकास्टची गरज काय आहे की ह्या पॉडकास्टमधून लोकांना काय कळलं की ज्या गोष्टी मोल्ड करायला पाहिजे होत्या ते आपण त्या आम्ही तशाच ठेवल्यात आणि ज्या नेसेसिटी होत्या ना त्याच आम्ही ऑप्शनल पकडले. अगदी खरं. आता तुम्ही जसं सांगितलं की गुरुजींना हे विचारणं हे पण यजमानांचं काम आहे. तर हे लॉजिकली समजावून सांगणं प्रत्येकाला शक्य होतंय का? आता बघा, ॲज फार ॲज आय एम कन्सर्न, मी 90% प्रयत्न करतो लोकांना या सगळ्या गोष्टी सांगायचं. भले कितीही वेळ होऊ दे, काहीही होऊ दे, मी त्यांना लोकांना सांगतो. कसं असतं की गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा ना. आज एखाद्या व्यक्तीचे वडील गेलेत, आई गेली, तो इमोशनली कुठे ना कुठेतरी ब्रेकडाऊन पॉइंटला आलेला आहे. आणि असं आल्यानंतर एक गुरुजी म्हणून तुम्ही त्याच्याकडनं रिच्युअल्स करून घेताना त्याला एक मायेनं जवळ घेणं गरजेचं असतं, पाठीवरनं हात फिरवणं गरजेचं असतं. आणि एक लक्षात घ्या की कुठलीही व्यक्ती गेली की आमच्या घरातले सगळेच गुरुजी होतात. जसं लहान मुलाला ताप आला की घरातले सगळे कसे डॉक्टर्स होतात, तसं आमच्याकडे कोणीही जाऊ दे, मग भले साताऱ्याचा पाहुणा असेल, पुण्याचा असेल, कराडचा असेल, सगळेजण आपापले गुरुजी असतात. मग ते प्रत्येकजण आपापलं लॉजिक सांगत असतात की असं कर. आमच्याकडे तसं आहे. मुळात कसं आहे, 50 किलोमीटर झाले की प्रथा बदलते, पाणी बदलतं, भौगोलिक रचना बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात. मग जिथं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या पद्धतीनं कर्म चालतं. की प्रत्येकाचं ताट एकच आहे. पहिला कोणीतरी कोशिंबीर खातं म्हणून तो वाईट आहे असं नाही ना. कोण खीर खातं, कोण वरण भात खातं. मुद्दा पदार्थांशी आहे, पहिला तुम्ही काय खाता ह्याच्याशी नाही. त्यामुळे हे सांगणं काय गरजेचं आहे गुरुजींचं. आणि हळूहळू आता गुरुजी सांगायला लागलेत. बऱ्याच ठिकाणी मी बघतोय लग्नामध्ये सांगतात, मुंजीमध्ये सांगतात, बऱ्याच ठिकाणी हे सांगायला लागले. पण हे सांगताना सुद्धा कसं आहे की आम्ही त्याला ॲज अ इव्हेंट म्हणून बघतो. बरोबर. की आता लेक्चर चालू ना, दिस इज नॉट अ लेक्चर. जे रिच्युअल्स तुम्ही करतायत ते कसले करतायत हे आम्ही तुम्हाला सांगतो. यातून आमचा मोठेपणा दाखवण्यासाठी सांगत नाही, तुम्हाला 4 गोष्टींचा समंजसपणा यावा म्हणून सांगतो. सो हे ती छोटीशी डेलिबरेट लाईन आहे, ती क्रॉस न होता ह्या गोष्टी राहिल्या पाहिजेत.
अलीकडं मी स्वतः पण बघितलंय की अनेक वेगवेगळ्या पूजा किंवा विधी कुठल्याही मंत्रोच्चारांना किंवा कुठल्याही एखाद्या स्तोत्रांना अक्षरशः पूर्ण केल्या जात आहेत. असे पण लोक ह्यात आहेत. तर ही लोक ह्यांच्यामुळे जो विश्वास जातोय किंवा यजमानांचा ह्या अ, एकंदर कर्मांवरचा विश्वासच उडतोय. तर ह्याला कारणीभूत कोण आहे आणि ह्यात लक्ष घालणं ही तुमची पण नैतिक जबाबदारी नाही आहे का? कसं होतं की प्रत्येक प्रोफेशनमध्ये मुन्नाबाई असणारच आहेत. ते फक्त गुरुजींना चुकले असेल. डॉक्टरमध्ये आहे, आपण बघतो बाहेर की बाबा बनावट हे केले, बनावट ते केले. मुळात काय झालंय की प्रत्येकाला कॉस्ट कटिंगमध्ये शॉर्ट अँड स्वीट गोष्टी पाहिजेत. त्याच्यामुळं आम्ही जसं मगाशी म्हटलं की तुम्ही हे का विचारत गेलात, जेव्हा समोरचा मला त्या गोष्टीबद्दल उत्तर देतो थरली, की आचमन करण्यापासून दर्भ ठेवण्यापर्यंत गुरुजीने मला सगळं सांगितलं. ढोबळ नाही, त्या लक्ष्मीची पूजा पण करतो, हा हे लक्ष्मी पूजा. तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं, की जेव्हा माणूस समजून सांगत असतो मुळात त्याला पहिल्या त्या गोष्टी स्वतःला क्लिअर झालेल्या असतात. बरोबर. आणि कुठल्याही प्रोफेशनमध्ये असणारच. आणि हे दोन्ही बाजूने चुकीचे आहेत. यजमानाकडनं पण चुकीचे आहेत आणि चांगल्या पण. म्हणजे आता समजा की जो खरंच कॅलिबरचा गुरुजी आहे, त्याची दक्षिणा, त्याच्या बाकीच्या गोष्टी ह्या तशाच असतात का? तर कारण ते शिक्षण तसं झालं. जसं एक बायपासचा सर्जन आहे धरून झाला, की तो 1.5 ते 2 मिनिटामध्ये बायपास सर्जरी करतो. आम्ही काय करतो? 2 मिनिटात 2 लाख रुपये घेतला की त्यानं. अरे पण ते शिक्षणाचे 2 मिनिटं आहेत ना ते. की ज्या डॉक्टरला ते काम करण्यासाठी 2 तास लागतात, तो माणूस 2 मिनिटात करतो. विदाऊट एनी हॅसल ते तुम्हाला काम करून देतो. ते जी ते जे पैसे आहेत ते त्याच्या शिक्षणाचे आहेत, त्याच्या बुद्धीचे आहेत. तसंच ह्या गुरुजींमध्ये. पण आम्ही काय करतो? 250 देतो येता का? असा गुरुजी बघतो. मग जो शिकलाय, ज्याला 4 गोष्टी माहित आहेत, त्याला माहित आहे की याच्यामध्ये हे होऊ शकत नाही. मग जो तुम्ही म्हणता त्या भाषेतला असेल, तो विचार काय करतो की 250 मिनिटात ना, बरं त्यालाही 10 मिनिटं पाहिजे, मलाही 10 मिनिटं पाहिजे. अशा गोष्टी ज्या होतात, बरोबर. यातून काय झालं की बघणारा माणूस बघतो, रे काहीच केलं नाही गुरुजींनी, हे 5च मिनिटात झालं. अरे गुरुजी फोनवरच बोलत होते. मग ह्या गोष्टी झाल्या, मग आम्ही त्याकडनं दुसऱ्या गोष्टींकडे वळालो की मग आम्ही काय म्हणालो की राहू दे, असली पूजा करण्यापेक्षा आपण कुठे देवस्थानाला जाऊन देऊया. त्यातनं बरोबर. ते मार्ग आले. मग हे गुरुजींसोबत यजमानना सुद्धा हॅझार्ड असतात. जसं डॉक्टरी पेशेमध्ये, वकिलांमध्ये, आता सध्या ज्योतिषांमध्ये ह्या हो. सगळ्या गोष्टी होतच आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी असतातच. आपण शोधायचंय की आपल्याला नक्की कुणाकडे जायचंय. ह्या सगळ्या अंत्यविधीमध्ये दर्भाला एक महत्व आहे. तर ते काय आणि त्याचं रिलिव्हन्स कसं आहे? मुळात दर्भ काय? दर्भ हा एक बोलीभाषेत म्हणायचं म्हणलं की कंडक्टर. गवताचा प्रकार आहे दर्भ. पण तो किती सुंदर पद्धतीने आपल्या लोकांनी निवडलाय की दर्भाला दोन्ही दिशेनं असते धार. त्यामुळं कोणताही प्राणी ते खात नाही. बरोबर. जीभ कापली जाते म्हणून प्युअरेस्ट गवत कुठलं तर दर्भ आहे. आणि महत्वाचं म्हणजे दर्भाबद्दल काय आहे की तू जर दर्भाची, जसं आपण कोथिंबिरीला पेंडी म्हणतो, तसं दर्भाची मुष्टी असते. ती जर मुष्टी घेऊन जर तू एक्सरेच्या समोर गेलात आणि त्या समोर जर ठेवली, तर मोर दॅन 70% एक्सरेज त्यातनं पास होत नाहीत. बरं. आता दर्भ इज नॉट अ मेटल, गवताचा प्रकार, पण त्यातून एक्सरेज पास होत नाहीत. म्हणून आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी आच्छादन म्हणजे थोडक्यात काय की प्रोटेक्ट करण्यासाठी त्या गोष्टी. जसं आम्ही एखादी गोष्ट करतो, एखाद्याचं आवाहन करतो, येताना तो गुड एनर्जीच घेऊन येईल असं नाही ना. बरोबर. बॅड एनर्जी पण घेऊन येऊ शकतो. मग ती माझ्या सराउंडिंगला मला काही करू नये, माझं प्रोटेक्शन व्हावं म्हणून डोक्यावर, कनवटीला, बोटांमध्ये ह्या ज्या आम्ही गोष्टी घालतो, ते दर्भ त्यासाठी आहेत. दुसरी गोष्ट, दर्भ पिंडासाठी का वापरतात? ते धरून झालं. तर एखादा पिंड करायचा आपल्याला, कसा करणार तुम्ही पिंड? असा करा. बरोबर. म्हणजे काय करतो? एनर्जी वाइंड करतो. करेक्ट? मग ही एनर्जी जी मी आत्ता रिक्रिएट केली, ती समजा मी जमिनीवर ठेवली, काय होणार? अर्थिंग होणार, एनर्जी डिस्कनेक्ट होणार, जाणार ना सगळं. दर्भावर पिंड ठेवतो आपण, म्हणजेच काय होतं की अर्थ आणि पिंड याच्यामध्ये काहीतरी एक ब्रिज आहे. बरोबर. त्याच्यावर पाणी सोडतो, म्हणजे काय? कंडक्टर. नुसतंच सोडतो का? नाही, मंत्र म्हणतो, साऊंड एनर्जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये. मग ही एनर्जी त्या कंडक्टर सोबत
त्या वाइंड केलेल्या एनर्जी सोबत कॉस्मिक एनर्जी मध्ये पाठवणं, दॅट इज पिंडदान. मग हे जे आम्ही पिंडदान करतोय, ही एनर्जी इंटॅक्ट राहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दर्भ आहेत. दर्भाच्या टोकाला महत्व आहे, की ते दर्भाचं टोक असेल तर ती एनर्जी इंटॅक्ट राहते. आता सोपं, तू कधी ऐकलं असेल काडी मोड घेतली. हा, बोली भाषेत बोलतो ना आपण या गोष्टी, त्यांची काडी मोड झाली वगैरे. हा काडी मोड शब्द दर्भासाठीच आहे, की दर्भाची काडी मोडली की त्याला अर्थच राहिला नाही. कारण मग ती डिस्कनेक्ट, जसं तुझं म्हणून झालं की एखादी वायर आहे, चार्जिंग वायर, मी 4 ठिकाणी सेलोटेप लावली, मला ते तेवढं व्होल्टेज देणार नाही जेवढं ते अपेक्षित आहे. ते कारण ती मध्ये मध्ये कुठे ना कुठे तर लीक आहे. अखंड पाहिजे. म्हणून आपल्याकडे दर्भता सांगितलं. घटस्फोट आम्ही डेली वापरतो. हा मंत्रज्ञेतनं आलेला शब्द, की गाडगं फिरवताना मागं आम्ही टाकतो, त्याला घटस्फोट म्हणले. म्हणजे काय, की तुझा माझा संबंध संपला, कनेक्शन आता संपलंय, भौतिक जगात संपलंय. दॅट इज घटस्फोट, जो आम्ही रेग्युलर बोलणी बोलतोच की आता सगळ्याकडे. बरोबर. पण प्रेत म्हणलं की आम्हाला एकदम नर्वस होतो. पिंड म्हणलं की आम्हाला वाटतं का तर टॅबू नको नको ऐकायला नको. असं नाही, हे नॉर्मल विषय आहे. जसं एखादा डॉक्टर दुसरा डॉक्टर म्हणतो की बॉडीला उचलून ठेव, हा. नॉर्मल आहे. ह्याच्यामध्ये सहज. वेगळं काही नाही. हे शब्द आपल्याकडे आधीपासून आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी महत्व आहे. तसं दर्भांचं, दुर्वांचं, फुलांचं, तुळशीचं, माक्याचं महत्व आहे. जसं माका आता श्राद्धामध्ये लागतो. बरोबर. का लागतो माका? माका ही गार औषधी वनस्पती, की माक्यानं आपल्याला गार वाटते. मग पितृलोकातनं जे पितर येतात त्यांच्यासाठी हे उष्ण तापमान आहे. मग पिंडाची पूजा होईपर्यंत, जसं आमच्याकडे कोणतरी गेस्ट आला 12-12:30 वाजता, आम्ही पटकन उठून फॅन लावतो, एसी लावतो, कूलर लावतो, तर त्याला जरा पॅम्पर करायला पाहिजे गेस्ट. Reason पाठवा. बरोबर. मग आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. तसंच ती पिंडाची पूजा करेपर्यंत, त्यांचं विसर्जन होईपर्यंत त्यांना तो गारवा मिळत राहावा म्हणून माक आहे. म्हणून एक एक वनस्पती वापरली आहे आपल्याकडे. तुळस वापरली आहे, ज्याला विष्णूचं निर्माल्य म्हणून सांगितलं, की विष्णूला वाहिलेली फुलं श्राद्धाला वापरा म्हणून सांगितलं आपल्याकडे. मग इतकं डेप्थ मध्ये जाऊन कर्म आहे आणि इतकं इमोशनली आहे, की म्हणून आपल्याकडे श्राद्धाला सगळ्या नॅचरल गोष्टी वापरायला सांगितलं. गुलाब श्राद्धाला चालत नाही. का चालत नाही? गुलाब हा कलमी फुल आहे. वांगी श्राद्धाला चालत नाही. वांग हे नॅचरल नाही. जे नॅचरली मिळतं, गवार, भेंडी, आळू, बटाटा, ह्या भाज्या आहेत. मग आपल्या लोकांनी काय केलं, की काही स्पेसिफिक मेनू जे आहेत ते त्या त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये खावेत, जेणेकरून तुम्हाला ते बाधणार नाहीत आणि तुम्हाला तुमचे टेस्ट डेव्हलप व्हावी. जसं आमसूल चटणी, दुसऱ्या दिवशी कधी दुग्णाच्या घरात गेले की आम्ही हायपर होतो, अरे आमसूल चटणी केली. आमसूल चटणी फक्त श्राद्धातच आहे असं कुठं लिहिलंय? बरोबर. पण तो रस माझ्या पोटात जावा. जसं सांगली, कोल्हापूरकडे अळूची भाजी 13 करतात, पुण्यामध्ये शुभकर्माला करतात. हो. अरे आळू औषधी आहे. भाजी कशासाठी करतात हे महत्वाचं नाही. आम्ही रोज आळू खात नाही. मग श्राद्धा दिवशी मुद्दामून तो बनवला जातो, शुभकर्मात मुद्दामून तो बनवला. म्हणजे काय, की तो रस माझ्या पोटात जातो. की आळूमुळे काय होतं, पोटातली घाण निघते, केस वगैरे आम्ही जे तोंडात चुकून गेले असतील ते आमचे सगळे बाहेर पडतात. ह्यासाठी आळू आहे. की तांदळाची खीर, शेवयाची खीर, ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे, खिरीचे प्रकार, हे प्रत्येक खीर वेगळं वेगळं सिग्निफिकन्स घेऊन येते ना. म्हणून नैवेद्य आहे आपल्याकडे. नैवेद्य काय आहे? आम्ही म्हणतो ना नैवेद्य दाखवतो. माशाला जरा माणूस की जागी होतो. गुरुजी एका गरीबाचं पोट भरलं असतं, नुसतं दहीभात दाखवलं असतं. इतका का मेनू दाखवायचा? देव जेवणार आहे का? पितर जेवणार आहेत का? त्यापेक्षा ते ताट घेऊन एका गरीबाला दिलं असतं, तो तुम्हाला तथास्तु म्हणला असता. मुळात आपल्याकडं नैवेद्य दाखवणे म्हटलं, खायला घालणे म्हटलेलं नाही. तुम्ही कधी ऐकले का आम्ही देवाला नैवेद्य खायला घालतो? दाखवणे म्हणले ना. त्या अन्नाचा वास द्यायचा. वासने तृप्ती आहे. तर व्हॉट इज वासना? दुर्दैवानं आम्हाला एकच माहिती आहे, शारीरिक. आम्ही आमच्या मुलांना तीच सांगितली. धरून जा, मला आता संध्याकाळी इडली खावी वाटते. काय आहे? वासना आहे. अरे मला 2 लाख पगार पाहिजे होता, वासना आहे. मला मुलगाच पाहिजे, वासना आहे.
3 BHKच पाहिजे. वासना सगळ्या वासनाच आहेत ना. यातली सगळ्यात टॉपमोस्ट वासना कुठली तर अन्नाची आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी एक वेळ डिनाय करीन, अन्न डिनाय नाही करू शकत. शरीर मला रोज नको आहे, मुलं सुद्धा रोज नको आहेत. कधी शाळा कॉलेज जॉबला गेले की मला घरात बरं वाटतं. पैसा पण मला रोज नको आहे, कधीतरी मी विकेंड एन्जॉय करतो. अन्न रोज पाहिजे. सकाळी वरण भात असेल तर बायकोला म्हणणार वरणात फोडणी मार, डाल फ्राय कर संध्याकाळी. नुसतं वरण जात नाही बाबा. मग हे जे माझं सर्वोत्तम वासनेचं स्वरूप आहे ते लेट गो करणं, दॅट इज नैवेद्य. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या लोकांनी मेडिसिन वापरले, मेडिकल गोष्टी आहेत की तो नैवेद्य बघून आपल्याकडे म्हणतात ना, आजी वगैरे म्हणायचे बघा आधी की लगेच ताट उचलू नकोस, 2 मिनिटं थांब, देवांसमोर बस. लॉजिक काय होतं की आम्ही तो नैवेद्य बघायचो. मग मुळात नैवेद्य खायचा नाही पहिला. काही अन्न न खाता आम्ही तो बनवायचो. 12-1ची वेळ, आम्हाला भूक लागलेली, समोर छान वाढलेलं ताट. मग ते बघितल्यानंतर आमचा जो मेंदू आहे हा ऑटोमॅटिकली डायजेस्ट मोडला जातो. आतमध्ये ते रस तयार होतात जेणेकरून मी जे आता इंटेक करणार आहे ते डायजेस्ट होणार आहे. म्हणून आपल्याकडं कुठलेही न्यूट्रिशन लोकांकडे जरी तुम्ही गेला तर ते काय म्हणतात की खायच्या आधी 5 मिनिटं थांबा, पहिला पाणी प्या, अन्न बघा. हे आपल्या लोकांनी आधीपासून सांगितले ना नैवेद्यामध्ये की ते रस बघितल्यानंतर प्रत्येक रस बघून माझ्या शरीरामध्ये ते रस तयार झाले पाहिजे. म्हणून आपल्याकडे नैवेद्य आहे. म्हणून तो नैवेद्य षडरसांनी बनलेला असतो. अन्नाचे रस 6: आंबट, खारट, तिखट, तुरट, गोड, कडू. 7वा रस जगाच्या पाठीवर कुठेही नाही. मग हे जे 6 रस आहेत, ह्या 6 रसांनी बनलेला स्वयंपाक आम्ही नैवेद्य म्हणून देवांना, पितरांना देतो. का देतो? जे देव, जे पितर आले त्यांना आज कुठल्या रसाची वासना आहे मला माहित नाही. बरोबर. जसं माझे आजोबा, माझे वडील, मी आणि माझा मुलगा, आम्ही 4 जनरेशन समजा बाहेर जेवणासाठी गेलो असेल तर डॉमिनोज किंवा पिझ्झा हटला मी जात नाही, कारण माझे आजोबा पिझ्झा खात नाही. बरोबर. पण मी दाल खिचडीला पण जाऊ शकत नाही, माझा मुलगा ते खात नाही. मग मी असं हॉटेल निवडतो जिथं 4ही व्हरायटीज सगळं. मिळतील. तसंच नैवेद्य आहे. म्हणून आंबट, खारट, तिखट, तुरट हे सगळे पदार्थ आपल्या नैवेद्यामध्ये पाहिजे. म्हणून आपल्याकडे नैवेद्य दाखवणे म्हटलं. म्हणजे थोडक्यात काय, त्या अन्नाला दैवत्व देणं म्हणजे नैवेद्य आहे. देव जेवणात नाहीच आहे, पण ते जे समोरचं अन्न आहे ना बरोबर. त्यानं मी जगतोय. ते अन्न माझ्यासाठी देवांसारखंच मौल्यवान आहे. म्हणून आपल्याकडं ताटात काही टाकू नये, हे जे कन्सेप्ट आहेत हे आधीपासून काय आहेत की त्याच्यामध्ये दैवत्व आहे असं आम्हाला सांगितलंय अन्नामध्ये. बरोबर. म्हणून ते नैवेद्य दाखवत. एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न असा आहे की अंत्यविधी करणारे जे गुरुजी आहेत, ह्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेनं बघितलं का जातं आणि ह्यांना म्हणजे यांना बाकीच्या गुरुजींसारखा रिस्पेक्ट का दिला जातो? आता हा म्हणजे कसा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आमचा की लोकांना हे ऍक्च्युली कळलं पाहिजे की आता एक आमचं उदाहरण घ्या, माझं उदाहरण घ्या. मी रात्री 2:30 तर 2:30 वाजता तुमच्यासाठी स्मशानामध्ये येतो. तुम्ही फोन केला की तुमच्यासाठी मी माझं कुटुंब सॅक्रिफाईस केलंय, माझा मेंटल फिजिकल स्पेस सॅक्रिफाईस करतो, सगळं करतो. आधी कसं व्हायचं की अंत्यविधी करणारे गुरुजी म्हणजे काय की ते स्मशानामध्ये थांबणार, हायजीनचा विषय होता, राग वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी असायच्या, आम्ही तुम्हाला टच करू शकत नव्हतो. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक वेगळं वळण वळण त्यांना दिलेलं. पण घाटावरचं कर्म करणारा हा किती सॅक्रिफायसेस करतो हे आम्हाला कळत नाही. आम्हाला एका डॉक्टरची किंमत आहे सर्जन म्हणून. बघा डॉक्टरने 2 फोन दुसऱ्या फोनला आले डॉक्टर ऑपरेशन करायला. तर अंत्यविधी करणारे गुरुजी तसेच आहेत, तुमच्यासोबत येतात. आज ते तुमचे वडील आहेत म्हणून तुम्हाला त्या फिजिकलची काय गोष्ट समोर दिसते त्याला आम्ही बॉडी म्हणतो, प्रेत म्हणतो, त्याशी तुम्ही अटॅच आहे, मी नाही. आज डॉक्टर मास्क घालणार आहे, ग्लोव्ज घालणार आहे, पीपी किट घालणार आहे. गुरुजींकडे काय आहे? आज पीएमची बॉडी आहे, ॲक्सिडेंटल आहे, 2-3 दिवस मॉर्फिनमध्ये ठेवलेली बॉडी आहे. बऱ्याच प्रकारचे असतात. काय सगळ्याच काय चांगल्या येत नाहीत. बरोबर. 18 वर्षाचा मुलगाही जाणार आहे, हा 60 वर्षाचाही जाणार आहे, वडील मुलाचं करायला येणार आहे. हे सगळं तुम्हाला बघायचं. ह्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचीही लोक असणार आहेत. ते काम करताना तुम्हाला ते इमोशनली गोष्टी सांभाळून काम करायचं. प्रत्येकाचं आर्थिक, सामाजिक, मानसिक गोष्टी सांभाळत सांभाळत कर्म करायचं. शुभमध्ये 6 महिने आधी तुम्ही एक गुरुजी लिटरली बुक करता.
की गुरुजी मुलीचं लग्न आलंय, तुम्हीच पाहिजे मला. ऑगस्ट मध्ये लग्न आहे बघा, जानेवारीत सांगतो. अंत्यविधीला मृत्यू सडन आहे, विदाउट एनी अपॉइंटमेंट्स. खरं. मग त्यावेळेला तिथं कोणतरी उपस्थित पाहिजे. मग ही ह्युमन टेंडन्सी आहे ना, की आज लग्न मुंज ह्याच्यामध्ये मला फायनान्शियली पैसे जास्त मिळतील, एक सन्मानही मिळेल. अंत्यविधी करताना कोणतरी माणूस माझ्यासाठी उभा पाहिजे. मग ह्यासाठी म्हणून काही गुरुजी या गोष्टीतनं विरक्त झाले आणि त्यांनी घाटावरचं कर्म बघितलं. पण त्यांना जास्त रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही शुभपेक्षा ह्या लोकांना काय द्यायचं, ह्यांनीच तुमच्यासाठी सॅक्रिफाईस केलं ना सगळं. आज इकडं 6 महिन्याआधी तुमची डेट, कार्यालय सगळं ठरलेलं आहे. गुरुजी येत आहेत, सगळं करून जात आहेत, ते हसतायत, तुम्ही हसतायत. इथं मला तुम्हाला सांभाळून करायला लागतं. म्हणून अंत्यविधीच्या लोकांना तो रिस्पेक्ट दिलाच गेला पाहिजे. प्रत्येक समाजात, प्रत्येक क्षेत्रात मुठभर लोक ही वाईट चांगलीही असणारच आहेत. कर्म वाईट नाही, कुठल्याही क्षेत्रातला असो कर्म वाईट नसतं. त्या कर्माला महत्व दिला पाहिजे. त्या गुरुजींना तुम्ही महत्व दिलं पाहिजे. त्या डॉक्टर्सना, सगळ्याच लोकांना महत्व का दिलं पाहिजे, की ते कर्म महत्वाचं आहे. मग ते कर्मालाच जर किंमत तुम्ही ठेवली नाही, मग त्या गुरुजींना मिळत नाही. मग एकदा तुमची किंमत ढळली की त्या कर्माला अर्थ उरत नाही. म्हणून तुम्ही अंत्येष्टी करणाऱ्या गुरुजींना की इकॉनॉमिकली स्ट्रक्चरमध्ये बघू नका, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. एक युनिट काम करत असतं. एक फक्त दिसताना गुरुजी दिसतो. जसं आम्ही एक पिक्चर बनवला, दिसताना 100 कोटी दिसतात, पण त्याच्यामागे एक 200-500 लोकांचं युनिट काम करत असतं. तसं अंत्येष्टीमध्ये सुद्धा एक युनिट असतं काम करणारं. तुमचे जेवण असतात, त्या जेवणासाठीचं युनिट वेगळं असतं, उदक शांतीचं युनिट वेगळं असतं. हे प्रत्येक लोक वेगवेगळी येणार आहेत तुमच्यासोबत. हा सगळा स्ट्रक्चर पुढे जातो. दिसताना फक्त एक गुरुजी समोर दिसतोय, तुमच्या मागे सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे स्वतःचे सॅक्रिफायसेस आहेत. ह्या लोकांनी विचार करणं गरजेचं, आणि अंत्येष्टी करणाऱ्या लोकांना तुम्ही तो रिस्पेक्ट देणंही तितकंच गरजेचं. खूपच वेगवेगळ्या विषयावर आपले खूप छान विषय आता आमच्यापर्यंत पोहोचला पण, आणि बऱ्याच गोष्टी ज्या अजिबातच माहित नव्हत्या त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती मिळाली. अजून आपल्याला ह्यात खोलात जाता येईल खरं तर, पण वेळेच्या ह्याच्यामुळे आपण थोडं थांबूया आणि पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे नक्की कंटिन्यू करूया. अजून खूप प्रश्न आहेत आम्हाला, की जे वेगवेगळ्या संबंधित आहेत किंवा वेगवेगळ्या प्रथांसंबंधित आहेत, ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये नक्की कव्हर करूया. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्यासाठी आलात आणि इतका वेळ दिलात, आज साधं सरळला व्हिजिट दिली, याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुजींनी आज बरेच मुद्दे मांडले, जसं की एक एक विधी कसा करायचा, कशासाठी करायचा, हे गुरुजींनी खूप सोयीस्कर सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तुम्हाला असे कुठले प्रश्न पडले असतील की हा प्रश्न आम्हाला गुरुजींना विचारायचा आहे, तर तो कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. पुढच्या भागात आपण गुरुजींना हे सगळे प्रश्न विचारणार आहोत, आणि अजून किमान 1-2 भागांचा तरी आपण ही सिरीज एक्सटेंड नक्की करणार आहोत. आजचा पॉडकास्ट तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि यातले काही मुद्दे जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करायचे असतील तर हा पूर्ण पॉडकास्ट नक्की शेअर करा. धन्यवाद.